बघ काय कोणा ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना व्हेरी गुड इव्हनिंग. तर तुमच्यापैकी किती लोक यंदा मेन्सला आहेत? 3 जण मेन्सला आहेत. ओके. आणि 3 जण 2027 ची तयारी करतायत. जसं की कालच न्यूज आलेली आहे आता. ओके. आणि ही न्यूज काय आहे की ऑप्शनल रिमूव्ह केलेला आहे. तर ज्या लोकांना वाटत होतं की ऑप्शनल म्हणजे ओझं, की आता चांगली गोष्ट ही पण आहे की जे लोक कंबाईनची पण तयारी करतात ते कदाचित आता राज्यसेवेला पण थोडं फोकस करतील, कारण एक ऑप्शनल फार मोठी त्यांच्यामधली भीती होती. आणि डेफिनेटली ऑप्शनल हा सब्जेक्ट असा आहे की ज्याला फार मोठी डेप्थ लागते. ठीक आहे. बट आता आपण जर सगळं बघितलं झालं तर आता लक्षात घ्या, मी आधीपासून आपण जर का बघितलं तर टॉपर्सचे तुम्ही जर का मार्क बघितलेत. ओके. तर टॉपर्सच्या मार्क्समध्ये मी नेहमी सांगायचो की तुमचं जे पोस्ट आहे ते त्यात एक ट्रायंगल होता. बरोबर आहे. सो एक आहे काय, पहिलं काय होतं ऑप्शनल, देन सेकंड इज व्हॉट इथिक्स अँड व्हॉट एसे. बरोबर आहे. आता एमपीएससीच्या दृष्टीने युपीएससीच्या दृष्टीने अजून पण ऑप्शनल आहेच, पण आता एमपीएससीच्या दृष्टीने हा पार्ट रिमूव्ह करण्यात आलेला आहे. तर आता तुमची जी मेन भिस्त आहे स्कोरिंगची ती कशावरती आहे? इथिक्स आणि एसे वरती. ओके. जर का तुम्ही टॉपर्सचे मार्क्स बघितले युपीएससीच्या पेपरमध्ये, ठीक आहे, तर युपीएससीच्या पेपर्समध्ये जर का आता एमपीएससी आपल्याकडे कोणाचा रेफरन्स नाही आहे. बरोबर आहे. पण मेजॉरिटी जर का आपण बघितलं तर ज्या पोस्ट मिळालेल्या आहेत टॉपर्स लोकांना, ज्या मेन पोस्ट अचीव्ड बाय द टॉपर्स, ओके, तर त्या 2 सगळ्यात महत्वपूर्ण टॉपिक्स जे आहेत त्याच्यामुळे मिळालेले आहेत. तर एक कोणता आहे? तर एक आहे काय? एसे. ओके. हा. सो जर का तुम्ही बघितलं असेल तर टॉप 10 टू टॉप 20 विद्यार्थी आणि 300 रँक पर्यंतचे विद्यार्थी याच्या जीएसच्या मार्कांमध्ये जास्त काही फारसा फरक नसतो, पण मेजर जो काही फरक असतो तो कशामध्ये असतो? एसे आणि काय? इथिक्स. युजली तुम्ही असे जीएस मध्ये 135 140 एखादा जीएस पेपरमध्ये मिळवले असं कधी ऐकलं नसेल. युपीएससीची रेंज, आता जे काही बोलतोय मी युपीएससी दृष्टीने का बोलतोय, कारण एमपीएससीचा आपल्याकडे सध्या रेफरन्स नाहीये स्कोरिंगचा. बरोबर आहे. तर मेजॉरिटीली आपण जर का बघितलं, परंतु एसे मध्ये जर का आपण बघितलं तर 140 145 पर्यंत मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. एक वर्ष तर लिमिट झाली, एका विद्यार्थ्याने 160 सुद्धा स्कोर कशामध्ये केलेला आहे? एसे मध्ये केलेला आहे. पण मेजॉरिटीला 140 145 135 हे मार्क्स असतात. इतकी महत्वाची भूमिका काय बजावतो? एसे बजावतो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एसेला जी गोष्ट लॅगिंग होते किंवा ज्याच्यामुळे एसे मध्ये मार्क येत नाही ती गोष्ट आहे की आपण पाहिजे तितका टाइम जो आहे तो कशाला देत नाही? एसेला देत नाही. आणि जो काही टाइम देतो तो फक्त आपलं वर्क कशावरती असतं की लिखाणावरती, फक्त लिहित राहायचं आणि चेक करून घ्यायचं कोणाकडनं. पण कधी आपण ऑब्झर्व करत नाही की लिहिणे आधी. मला सांगा, असं कधी झालं का की तुमचं आता जीएस 1 आहे, तुम्ही काही वाचले नाही आणि गॅलेप टेस्ट सोडवली आणि चेक करून आणून राहिले? तुम्ही इतिहास काही वाचलेला आहे की नाही? तुम्ही जॉग्राफी वाचलेला आहे की नाही? बरोबर की नाही? असं एसे मध्ये होऊन काय राहिले तुमचं की तुम्हाला वाटतं तुमचा अभ्यास तर जीएसचा झालेला आहे, एसे तर माझं चांगलंच आहे, एसेला तर मला काय स्कोर तर येतोच त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोष्ट काय करून राहिले? स्वतःचा एक बहाणा बनवून त्या गोष्टीला काय करतोय? इग्नोर करत आहात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तर प्रॉब्लेम हा एसे मध्ये आहे की एसेचं पहिली गोष्ट तर सिरियसनेस नसतं विद्यार्थ्यांना. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी लिहिता येतं, मला जीएस येतं म्हणून काय येतं? एसे सुद्धा येतं. पण अप्रोच ऑफ द रायटिंग, ओके, एसे आणि काय जीएस याच्यामध्ये काय वेगळं आहे? कारण जीएस इज तो तुमचं काय चेक करतं? जीएस तुमचं नॉलेज चेक करतं. जीएस काय चेक करतं? तुमचं ज्ञान चेक करतं. बरोबर आहे. व्हेअर ॲज एसे जो आहे तो तुमचं जो क्रिएटिव्हिटी आहे, बरोबर आहे ना, तुमची क्रिएटिव्हिटी आहे ती चेक करतं. तुमचं रिप्रेझेंटेशन काय आहे? सो व्हॉट इज एन एसे? एसे इज अ लिटररी रिप्रेझेंटेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, बरोबर आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन लिटरसी लँग्वेज मध्ये ते काय करतं? एसे चेक करतं. म्हणून एसे जो टॉपिक आहे त्याला थोडाफार जर का आपण वेळ दिला, ओके, मी म्हणत की जेव्हा जेवढा वेळ द्या तितका वेळ द्या, पण एक्झाम आतापासून एक्झाम पर्यंत आठवड्यातनं मी फक्त तुम्हाला 2 दिवस मागतोय. ओके, फक्त 2 दिवस. आणि त्या 2 दिवसामध्ये पण 2 दिवस पूर्ण दिवस नाही, तुम्हाला 7 दिवसांनी 2 दिवस घेतात म्हणते, फक्त म्हणतायत आठवड्यातनं 2 दिवस फक्त 2 ते 3 तास काय करा? एसे करा. बरोबर आहे. 2 ते 3 तास एसे करा आठवड्यातनं 2 दिवस. ओके, हे कधीपर्यंत चालायचं? एक्झामच्या आधीपर्यंत. नाउ व्हॉट इज अवर प्लॅन? आता सध्याच्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर आता ही 2026 आणि 27 दोन्हीच्या अनुषंगाने आपली बॅच आहे. 2026 or 27. ओके, तर 26 आणि 27 दोन्हीच्या अनुषंगाने बॅच आहे. तर आता 27च्या विद्यार्थ्यांना तर समजा मी असं म्हणेल की तुम्ही 2 दिवस आता फक्त काय करा? सध्या बॅच करा आणि फक्त तेवढ्याच्या म्हणजे काही 26चे विद्यार्थी आहेत त्यांनी एक्झाम जी आहे तुमची कधी आहे? एसेचा पेपर तुमचा
13ला आहे का 9 आहे? 3 तारखेला आहे, बरोबर आहे ना? हा, तर 3 तारखेला आहे. आज किती तारीख आहे? 26 तारीख आहे, बरोबर आहे. सो 26 तारखेत आपल्या हातामध्ये अजून किती महिने आहेत जवळपास आपण पकडूयात? 3 मंथ्स वी हॅव, बरोबर आहे. सो 3 मंथ्स आहेत, तर जवळपास तुम्हाला 3 मंथ्समध्ये किती वीक येतात? 12 आठवडे आपल्या हातामध्ये आहेत, बरोबर आहे. हा, तर 24 ते 25 दिवस 2 ते 3 तास तुम्ही काय कशा करायचंय? एसेला द्यायचा आहे, ठीक आहे ना. आपल्या या पूर्ण मॉडेलमध्ये माझा हा मॉडेल कसा चालणार आहे? तर अगेन एव्हरी सॅटर्डे संडे आय विल टेक, ओके, फ्रायडे सॅटर्डे, प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार आपण 2 दिवस आठवड्यातनं घेऊयात. तर असं आपलं चालेल जवळपास 6 ते 7 आठवडे, 6 to 7 वीक्स, बरोबर आहे. याच्यामध्ये जवळपास आपले 14 सेशन्स होतील आणि त्याच्यानंतर मग आपल्या पेपर्स चालू होतील. सो वीकली 1 डे वी विल टेक, ओके. नाउ लेटर दॅट व्हॉट 1 डे इन अ वीक वी विल टेक व्हॉट टेस्ट, अँड देन फक्त टेस्ट नव्हे, त्याच्यानंतर माझं 1-2 तास आपण विविध गोष्टींवरती काय करूयात? डिस्कस करूयात त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे पूर्ण आपला हे राहिलं पाहिजे. तुम्ही जर का बघितलं असेल 2024 मध्ये माझे 17 ते 18 विद्यार्थी, तेव्हा तर ऑनलाईन बॅच होती एसएची, 25 निकाल लागणं बाकी आहे. 18 विद्यार्थी लिस्टमध्ये आहेत, ओके, माझ्या एस रायटिंग मॉड्यूल मधनं, ठीक आहे ना. तर हा जो टॉपिक आहे आपल्याला कशा प्रकारे आपल्याला जायचंय, काय काय आपल्याला एसे मध्ये हे आहे, सगळ्यात पहिले ते करण्याआधी आपल्या एसी मॉड्यूल म्हणलं तुम्हा लोकांना काय अपेक्षा आहे, ओके, हे पहिले आपण जाणून घेऊयात क्विक मध्ये. ओके, व्हॉट तुम्ही जर आलेले आहात याच्यामध्ये तर काय रिझन आहे, तुम्हाला अपेक्षा काय आहे त्याच्यामध्ये? मार्क्स मिळावं ही अपेक्षा तर आहे, ते तर माहितीच आहे. आणखी काय माहिती पडावं तुम्हाला? एनीवन? रिलेव्हंट कंटेंट फॉर रायटिंग एन एसे. रिलेव्हंट कंटेंट, ओके. हा, येस, अगेन रिलेव्हंट कंटेंट पाहिजे तुम्हाला. अगेन एसेची सुरुवात कशी करावी, एसेचा शेवट कसा करावा, ओके. हा, चुकांमध्ये सुधारणा, आर्टिक्युलेटिव्ह कसं करता येईल तुम्हाला, स्कोर इम्प्रुव्हमेंट कसा करता येईल त्याच्यामध्ये, ओके. हा, तर सगळ्यात पहिले मेजर आहे की सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, आता ऑनलाईन पर बरेच विद्यार्थी जुडलेले आहेत, तर तुम्ही जे हे आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला एक सगळ्यात लक्षात आलं पाहिजे की एसे इज सगळ्यात पहिले काय की हा सगळ्यात स्कोरिंग पार्ट आहे, बरोबर आहे. सो याला तुम्ही एकदम कशा प्रकारे खूप सिरियसली याला हाताळलं पाहिजे. सिरियसली हाताळणं याचा अर्थ खूप वेळ द्यावा लागेल असं नाहीये. वेळ तुम्ही जीएसला काय, त्याचं व्हास्टनेस खूप आहे. आता मी म्हणेल महत्व जीएस पेक्षा जास्त एसएस आहे आणि इथिक्स आहे, पण जीएस एवढा भाषिक त्याला वेळ तुम्हाला जास्त द्यावा लागणार आहे. पण इथे स्मार्ट वर्क करून कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त आउटपुट काढू शकतो, बरोबर आहे, याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? वर्क करायचंय. एक तर चूक काय होते, वेळ देत नाही, आणि वेळ दिला तर चुकीचा दिल्यात येतो. सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा काय आहे तुमचा की तुम्ही एसे फक्त लिहिताय आणि चेक करून घेताय शिक्षकाकडनं, ते म्हणजे एसे रायटिंग नाहीये, ओके. सगळ्यात पहिले ऑब्झर्व करा. मी पण आपल्या याच्यामध्ये आपले काही मॉडेल झाल्यानंतर पहिले लिखाण पूर्ण एसे सुरू करण्याआधी मी एक सेशन पूर्ण घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण टॉपर्स आन्सर शीट डिस्कस करूयात. युपीएससीचे जे सगळे टॉपर्स आहेत त्यांचे मी मराठीतनं आन्सर्स बनवून घेईल, त्यांच्या आन्सर शीटचे ते तुम्हाला दाखवेल की बघा टॉपर्स कसे लिहितात देशातले, बरोबर आहे. आपल्याला ते लिखाण झालेलं आहे. हीच पद्धत तुम्ही वापरा जीएस मध्ये सुद्धा. प्रॉब्लेम काय होतो, शिक्षक शिकवताय का तुम्ही वाचताय आणि फक्त काय करून घेताय, लिहिताय, आणि मग काहीतरी चेक करून घेताय त्याच्याकडनं, मग तो म्हणतो इम्प्रुव्हमेंट पाहिजे. अरे पहिले हे लक्षात घ्या तुम्हाला की कंटेंट, पहिले तर कंटेंट जमवा. कंटेंट जमवल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमची असली पाहिजे की कशा प्रकारे आपण जे काही मुद्दे आहेत ते कशा प्रकारे जे मांडता येते, त्यासाठी पहिले टॉपर्स कसे लिहितात त्याची उत्तरं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. सोबतच आपल्याला दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की नेमका विषय काय आहे, हा विषय सुद्धा समजणं महत्वाचं आहे. मिस्टेक डन बाय द स्टुडंट की तुम्हाला सब्जेक्टच अंडरस्टँड होत नाहीये त्याच्यामध्ये की तुम्ही लिहिता काय आणि प्रश्न कशावरती आहे, ओके. आता आपण काय एसेला बघितलं तर एसे हा 2 अँगल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे त्याच्यामध्ये, ओके. 2 सेक्शन्स मध्ये युपीएससी विचारत आहे किंवा एमपीएससी सुद्धा विचारत आहे. एक आहे सेक्शन ए, याच्यामध्ये 4 टॉपिक्स असतात, ओके. आणि दुसरा काय आहे सेक्शन बी, याच्यामध्ये पण किती टॉपिक्स असतात? 4 टॉपिक्स असतात, बरोबर आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मधनं एक निबंध आपल्याला निवडायचा असतो, सेक्शन बी मधनं पण एक निबंध निवडायचा असतो. 250 मार्कांना हा टॉपिक आहे. दिस इज फॉर हाऊ मेनी मार्क्स? 250 मार्क्स, ओके. आणि 250 मार्क्स मध्ये आपल्याला पहिले याच्यातनं एक निवडायचा, याच्यातनं एक निवडायचा आहे. असं पण काही नाही, तुम्ही सेक्शन बी आधी लिहा, सेक्शन ए नंतर लिहा, हे करा. पण युजली आता काहींचं युपीएससी मध्ये आधी असं म्हणायचं असायचं की सेक्शन ए मध्ये रेग्युलर एसे येतात, सेक्शन बी मध्ये फिलॉसॉफिकल एसे येतात. असं काहीच नाही आता. 2023 वर्ष असं युपीएससीचं त्यांनी 8 फिलॉसॉफिकल एसे देऊन दिले होते. तर तो किती पण काही देतो एमपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये अजून फिलॉसॉफिकल एसे मागच्या याच्यात आलेले आहेत, फक्त 2च आलेले आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर फिलॉसॉफिकल एसे येतील की नाही ते सांगता येणार नाही, पण मी माझ्या आपल्या बॅच मध्ये जवळपास तुम्हाला 25 ते 30 एसे फिलॉसॉफिकल प्रिंट, आता 20-22 तर दिलेलेच आहेत, आणखी त्यात 25-30 एसे पूर्ण दिलेले आहेत, आणि त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त युपीएससीचे पीवायक्यूज आहेत की त्याचे स्टँडर्ड आन्सर काय असले पाहिजेत.
पण याचा अर्थ ते प्रिंट पाडून वाचून घेणे हे होत नाही. ज्याच्या आधी मी ज्या गोष्टी सांगणार आहेत, सुरुवातीचे आपले काही जे लेक्चर्स राहणार आहेत, मी म्हणतो तुम्ही 1 महिना तर काही नाही जरी लिहिलं तरी चालेल. फक्त मी जे तुम्हाला टास्क देईल त्या टास्कवरती वर्क करा तुम्ही. ओके, कारण प्रॉब्लेम सध्या हा आहे की तुमच्याकडे कंटेनर लिहायचं काय अजून सध्या आपल्याला माहित नाही. आपल्याला कशा प्रकारे गोष्टी घ्यायच्या आहेत ते आपल्याला घ्यायचे, तर आपल्याला 2 एसेस याच्यामध्ये घेण्यात येतात. नेमका एसे डिकोड कसा करायचा हे पहिले आपण बघूयात त्याच्यामध्ये, आणि याच्यासाठी रेफरन्स घेऊयात आपण आत्ता आलेले एमपीएससीचाच. ठीक आहे, सो नाव वी विल ट्राय टू डिकोड दी एसेस ऑफ द एमपीएससी. तर एमपीएससी मध्ये जे काही आलेले एसेस आहेत तर ते एसेस आपण पहिले घेऊयात. ओके, आणि त्या कोणत्या कोणत्या थीम्स आपल्याला आल्या होत्या त्याच्यामध्ये त्या सुद्धा आपण बघूयात. ठीक आहे, हा, तर आता चला, आता एसे आला होता एमपीएससी मध्ये. पहिले एमपीएससी नी सुरुवात करूयात, नंतर मी यूपीएससी वरती पण येणार आहे. ओके, तर आपल्याला असं काही नाही त्याच्यामध्ये की एमपीएससीचा आहे. जरा पहिला निबंध आला होता, कोणता होता? स्त्रियांचे दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे काय आहे? आवश्यक आहे. बरोबर आहे. हा, स्त्रियांची पोझिशन जी आहे सोसायटीमध्ये ती कशी आहे? सेकंडरी पोझिशन आहे. आता लक्षात घ्या, एसेचा टॉपिक समजायचा कसा. आपण असा एसे लिहितो, आपल्याला वाटतं अरे वुमन एम्पॉवरमेंट आपण प्रिपेअर केलेलं आहे, तर चला द्या धड लिहायला आपण काय करतो? सुरुवात करतो. मित्रांनो 5 मिनिटं तर तुमचे सेक्शन ए मधनं तुम्ही काय लिहिणार आणि सेक्शन बी मधनं तुम्ही काय लिहिणार, किंवा फक्त सेक्शन ए लाच, ए मध्ये जे 4 ऑप्शन्स आहे, उलट आज बघितलं तर आणखी कन्फ्युजन झालं. पहिले 4 टॉपिकलाच बघा, त्यापैकी आपला कोणता याच्यावरती मी जास्त लिहू शकतो याला हे करा. मी टाइम मॅनेजमेंट सुद्धा सांगणारच आहे लेक्चरमध्ये, पण पहिले अंडरस्टँड करूया टॉपिक काय आहे. तो काय म्हणतो? स्त्रियांचं स्थान काय? दुय्यम आहे. ते आपल्याला काय करायचंय? नाहीसं करायचंय. नाहीसं करायचे होण्यासाठी कोणाची मानसिकता बदलायची आहे? इथे बघा काय विषय, त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ओके, हा, मग आता हे करत असताना पुन्हा लक्षात ठेवायचं की यांनी याच्यात कीवर्ड्स, तो डिकोडिंग द क्वेश्चन फार महत्वाचं. जीएससी मध्ये पण असेच प्रश्न डिकोड करा तुम्ही. पहिले काय आलं? स्त्रिया. यात महत्वाचं काय आहे? स्त्रिया. बरोबर आहे. हा, यांची पोझिशन आपल्याला इम्प्रूव्ह करायची. नेक्स्ट काय वर्ड आहे? दुय्यम स्थान, जे आपल्याला काय करायचंय? नाहीसं करायचंय. आणि त्याच्यासाठी गरज कशाची आहे? मानसिकता बदलण्याची. त्यासाठी गरज कशाची आहे? मानसिकता बदलण्याची. आता हे करत असताना ओके, सगळ्यात पहिले आपण जे वर्क केलं पाहिजे याच्यामध्ये, तर स्त्रियांचं दुय्यम स्थान आपल्याला काय करायचंय? नष्ट करायचंय. त्यासाठी काय बदलायचंय? मानसिकता बदलायची आहे. मग आता इथे कर्ता कोण आहे? स्त्रिया करताय, म्हणजे स्त्रियांमुळे मानसिकता बदलणार. कर्ता आणि कर्म हे फार महत्वाचे, किंवा इथे ऍक्टिंग पॉवर कोण आहे एसे मध्ये आणि कशामुळे? मला का स्त्रियांमुळे स्त्रियांची पोझिशन चेंज होणार आहे का? किंवा स्त्रियांमुळे मानसिकता चेंज होणार आहे का? नाही, मानसिकता स्त्रियांची चेंज करण्यामुळे स्त्रियांची पोझिशन चेंज होणार आहे. तर इथे मेन ऍक्टिंग फॅक्टर कोणता याच्यातला? समाज. स्त्रियांची मानसिकता हा ऍक्टिंग फॅक्टर आहे. कोण आहे मेन रोल? समाजाची मानसिकता नाही बदलणार आहे इथे. कोणाची समाज मानसिकता बदलायची आपल्याला? स्त्रियांची. बरोबर आहे. सो पहिले इथे डिकोड करताना स्त्रियांची मानसिकता, मेन फॅक्टर इज व्हॉट शुड बी युअर फोकस हिअर? स्त्रियांची मानसिकता. ती त्याच्यामध्ये चेंज होईल. त्याच्यामुळे त्यांचं स्थान काय होईल? जेव्हा त्यांना स्वतःला रिअलाइज होईल की नाही आपल्याकडे हे आहे, तेव्हा त्याच्यातनं काय होणार? हे स्थान होणार. आता चुका काय होतात तुमच्या? तुम्ही हे तुम्हाला फक्त वुमन एम्पॉवरमेंटचा निबंध आहे. बरोबर आहे. मग समाजात हे बनणं, स्त्रियांची हालत खूप खराब आहे, हे आहे, इकॉनॉमिक फॅक्टर, हे फॅक्टर, ते फॅक्टर तुम्ही सगळं मेन्शन करता. पण मित्रांनो मेन आणि तुम्ही कशावरती फोकस करता? समाजाची मानसिकता. तो फॅक्टर येईल त्याच्यामध्ये, समाजाचा फॅक्टर येईल, पण तो मेजर नसेल. मेजर फॅक्टर तुमचा असेल स्त्रियांची मानसिकता. सो यू शुड फोकस ऑन व्हॉट? स्त्रियांची मानसिकता. त्याच्यातनं काय बदल? स्त्रियांची मानसिकता बदलणे, त्याच्यात स्त्रियांचं स्थान इम्प्रूव्ह होणे. त्यात स्त्रियांचं जे दुय्यम स्थान नाहीच होणे म्हणजेच काय की त्यांचं सोसायटीमध्ये स्थान जे आहे ते काय होणे? इम्प्रूव्ह होणे. मुद्दा लक्षात येतो तुम्हाला? मग आता याच्यामध्ये थीम काय आहे? वुमन एम्पॉवरमेंट किंवा जेंडर इक्वॅलिटी. बरोबर आहे. हा, स्वरूप हा कोणत्या स्वरूपातला पॅसेज आहे? सोशल अँड सायकोलॉजिकल. कोणत्या स्वरूपाचा आहे? सोशल अँड सायकोलॉजी. अशा मुद्दे धडाधड तुमच्या याच्यामध्ये डिकोड झाले पाहिजेत. बरोबर आहे. हा, मग आता याचं आउटपुट काय होणार? याची व्याप्ती कशी आहे? यातनं काय इम्प्रूव्ह होणार? एक व्यक्ती, महिलांचं स्थान तुम्ही चेंज करताय. मग महिलांचं स्थान चेंज होतंय, त्याच्यामुळे पुन्हा समाजाचं स्थान काय होतंय? चेंज होतंय. त्याच्यातनं राष्ट्र निर्मिती होते, त्याच्यातनं जग निर्मिती होते. बरोबर आहे. दॅट शुड बी युअर. आणि हे करण्यासाठी मेन आपला जो हे आहे, सो याच्यामध्ये काय? माइंडसेट एम्पॉवरमेंट. आणि ही मानसिकता बदलणार कशी? एज्युकेशन. हिडन फॅक्टर आहे, पण एज्युकेशन इज ऑल्सो द मेन फॅक्टर इन दॅट. मानसिकता अशी थोडी बदलते. मानसिकता बदलण्याचा पहिला मुद्दा काय आहे? एज्युकेशन आहे.
समजते? हा, आता हे सगळे सगळे 4 ते 4 मुद्दे डिकोड करायसाठी तुम्हाला 5 मिनिटच आहेत. फटफट की तुम्ही कशावरती लिहू शकता हे डिसाईड करावं लागेल तुम्हाला पहिले. निबंध, बरोबर आहे ना? हा, सेकंड निबंध घ्या. शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. बरोबर आहे? हा, तिथे आता बघा इथे पुन्हा पुन्हा वर्ड काय काय आलेला आहे. आपल्याला विकास पाहिजे. कसा पाहिजे? इन्क्लुझिव्ह अँड सोशल, सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह. सस्टेनेबल आणि काय? इन्क्लुझिव्ह, ई शासन, ओके, ई गव्हर्नन्स. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज व्हॉट? ई गव्हर्नन्स. आणि साठी सोशल नेटवर्किंग काय आहे? आधारस्तंभ आहे. बरोबर आहे? हा, मग आता इथे पण बघा, इथे व्हॉट इज, इथे काय काय महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. सो पहिला फॅक्टर काय आला? शाश्वत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बरोबर आहे? आणि सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. हा पार्ट हे आपल्याला करायचं आहे. हा करता नाहीये इथे, हे करायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय लागणार? सोशल नेटवर्किंग. त्यासाठी काय लागणार आपल्याला? सोशल नेटवर्किंग. बरोबर आहे? हा, आणि सो इन्क्लुझिव्ह ही ग्रोथ ही कशासाठी? बट द मेन फॅक्टर इज फॉर व्हॉट? दिस इन्क्लुझिव्ह फॉर ई गव्हर्नन्स. कशासाठी? ई गव्हर्नन्ससाठी. आता जर का तुमचा पॉलिटीचा भाग 2 चांगला असेल, त्याच्यात तुमचा होल्ड असेल, ई गव्हर्नन्सवरती बरंच वाचलं असेल, पण हे लक्षात घ्या की काय तुम्ही त्याच्यावरती 1200 शब्द लिहू शकता, 1000 शब्द लिहू शकता. कधी कधी खूप डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला टॉपिक वाटतो काहीतरी आपण वेगळं लिहायचं विद्यार्थ्यांपेक्षा, आपल्याला मार्क जास्त भेटतील, लोक तेच लिहिणार त्याच्यामध्ये. बट काय तुमच्याकडे ऍटलिस्ट 1000 शब्द लिहिणार इतका डाटा याच्यावरती आहे का? जर का तुमचं पॉलिटीवरती होल्ड असेल तर तुमचं असणार सुद्धा याच्यामध्ये, किंवा नसेल सुद्धा तर आपण, तर याच्यामध्ये काय मित्रांनो की आपण निश्चितपणे काय आहे हे सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? हा, तर बघ आता तुम्ही हे पहिलं वाला एकदम वुमन एम्पॉवरमेंट आहे, तो एक सोपन पिरियड केला तर त्याला पण हे करू, याला पण होल्ड ठेवायचा. बरोबर आहे? थर्ड, तुम्ही धार्मिक न होताही काय आध्यात्मिक होऊ शकता. बरोबर आहे? हा, सो देर इज एन फिलॉसॉफी अँड इथिक्स. आता थोडा हा काय झाला? फिलॉसॉफिकल. आता अशाला पूर्ण थिंक करत बसेल मी म्हणतो 4 डिकोड करा. बरोबर आहे? एक काय सामान्य विचार केला तर वुमन एम्पॉवरमेंटचा निबंध खूप सोपा आहे त्यापेक्षा. अशाला वाचूच नका मग. बरोबर आहे ना? स्किप करून टाका याला. तर असं नाही म्हणा की मी म्हणा की 4 डिकोड करत बसा, हा मूर्खपणा आहे. 4 डिकोड करत बसते. या 4 पैकी 1-2 तर तुम्हाला तसेच रिमूव्ह करता आले, मी याच्याकडे बघणार सुद्धा नाही. करेक्ट? हा, देन आता पण इथे पण आपण डिस्कस करूयात की धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. सो तुम्ही काय नाहीये, तर इथे पहिला महत्वाचा मुद्दा आहे की धार्मिक असणे म्हणजे आध्यात्मिक असणे नाही. देर इज अ डिफरन्स बिटवीन द रिलिजियसनेस और कम्युनल, बिंग अ कम्युनल अँड बिंग अ स्पिरिच्युअल. बरोबर आहे? याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. तर इथे स्पिरिच्युअल आपल्याला काय दाखवायचं की स्पिरिच्युअल व्यक्ती किती चांगला आहे आणि धार्मिक व्यक्ती, बरोबर आहे? सो स्पिरिच्युअल असणे म्हणजे धार्मिक असणे असं आहे का? नाही आहे. बरोबर आहे? आणि धार्मिक असणे म्हणजे स्पिरिच्युअल असणे असं आहे का? नाहीये. बरोबर आहे? हा, तर या दोघांमधला फरक काय आहे आणि हे आहे. आणि अगेन इथे जी सुरुवात होईल तर इथे जो काही स्कोप आहे, तर जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं होतं, तर याच्यामध्ये जो मेन जो मुद्दा आहे तो ई गव्हर्नन्सचा आहे, सोशल नेटवर्किंग आणि ई गव्हर्नन्सचा आहे. त्यातनं आपल्याला कशा प्रकारे हे साधायचं आहे. ओके, नागरिक सरकार, इथे संबंध जो कशाचा आहे? नागरिक सरकार आणि काय? प्रशासन. सो डिजिटल डेमोक्रेसी, त्यात काय काय कन्सेप्ट आहे? डिजिटल डेमोक्रेसी, सिटीजन पार्टिसिपेशन आणि ट्रान्सपरन्सी. बरोबर आहे? हा, तत्वज्ञान फिलॉसॉफिकल झाला, याच्यामध्ये व्यक्ती, त्यानंतर आंतरिक हे जे आहे, आणि त्यातनं मग विश्वात कसं हे आहे, तर तुमचे इनर व्हॅल्यू डेव्हलप करा. सेक्युलरिझमचे व्हॅल्यू काय करा? डेव्हलप करा. ह्युमन इंटरफेस जो आहे आपला इथिक्सचा पार्ट आहे, हा ओनली इथिक्सच्या संबंधातला हे होऊ शकतो त्याच्यामध्ये. हा, नेक्स्ट, आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. नेक्स्ट निबंध काय आहे आपला? आजचा युवक जो आहे तो कशाच्या वळणावर उभा आहे? संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. मग याच्यामध्ये काय? युवा, युथ सोसायटी. बरोबर आहे? युथ आहे. ओके, हा, तर युथची पोझिशन आजची किती भयावह आहे. बरोबर आहे? तर एकीकडे काय आहे? ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहे, आणि दुसरीकडे काय? चिंता सुद्धा आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे? या दोघांमधला जी काही डिलेमा सिच्युएशन त्याची आहे, ओके, त्याच्याबद्दल आहे युथ. सामाजिक आणि मनोवैज्ञानिक आहे, व्यक्ती, पिढी आणि काय? राष्ट्र. बरोबर आहे? आणि याच्यामध्ये सध्याचे युथ काय काय हे करतोय. बरोबर आहे? तर युथ आजचा काय झालेला आहे? खूप इन्स्पिरेशनल झालेला आहे, सेल्फ डिपेंडंट सुद्धा झालेला आहे. बरोबर आहे? पण तो आज एकटा सुद्धा झालेला आहे, तो डिप्रेशन मध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे ना? हा, तर इथे एस्पिरेशनल इंडिया, तर हा मुद्दा आहे याच्यामध्ये डिस्कस करण्याचा. तर आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. ठीक आहे? हा, आता हा झाला. मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर मला वाटतं ऑप्शन 1 जास्त बेटर होती, याच्यात खूप आपण लिहू शकतो. ठीक आहे? हा नसेल तर मग सेकंड प्रायोरिटी ठरवायची, असं तुमचं असेल की नाही मला जे लिहितात तसं नाही लिहायचं, तर तुम्हाला दुसरा कुठला प्रिफरेबल वाटतंय? जर पॉलिटिक्स तुमचं चांगलं असेल तर तुम्ही हा लिहू शकता.
ओके, नाहीतर मग युथ प्रॉब्लेम्स ऑफ द युथ हाही चांगला सोपा सुविधा होता, प्रॉब्लेम्स ऑफ द युथ. सो आपण पहिला आणि चौथा मग काय एक एक मग आता पहिला चौथा मध्ये पुन्हा थिंक करा की मी कशावरती हे लिहू शकतो. ओके, अँड फॉर ऑल दिस थिंकिंग यू हॅव ओनली 5 मिनिट्स इन हँड. किती मिनिटं आहेत तुमच्याकडं? 5 मिनिटं. मी टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगेल. ओके, हा, पण याच्यासाठी लक्षात 5 मिनिटं. आता सेक्शन आता पुढे सेक्शन बी मिक्स नका करू. नंतर पूर्ण जेव्हा तुमचा 1.5 तास संपेल, पहिला निबंध लिहून होऊन जाईल तुमचा सगळा, त्यानंतर आपण याच्यावरती आलो. ओके, तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक काय आहे? स्वामी आहे. सोपा एकदम निबंध. हा निबंध कसा आहे की एक याचे 2 पार्ट्स, पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह. पहिले पूर्ण पॉझिटिव्ह पूर्ण पार्ट लिहा, त्यानंतर काय करा निगेटिव्ह लिहा. पण नेहमी लक्षात ठेवायचं की कधी पण ओके 70 कुठलं जर असं जरी आलं तर 60 to 70% ऑफ युअर एसे शुड बी पॉझिटिव्ह ओनली, आणि 30%च काय करा निगेटिव्ह. कोणी म्हणतात 50-50 लिहायचं, 50-50 लिहू नका. तुमच्या लिखाणामध्ये पॉझिटिव्ह जाणवलं पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. 60 to 70%, आणि त्यानंतर मग दोघांचं हे करून क्लबअप करून ती कशा प्रकारे आपण आणखी बेटरली त्याला हे करू शकतो, त्यामध्ये करू शकतो. आणि याचे विविध अप्रोचेस डेव्हलप कसे करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी हा निबंध जो आहे तर पहिलाच खूप चांगला निबंध आहे. पर्यावरण संरक्षण हे विकासाशील अडथळा नसून विकासाचा काय आहे? पाया आहे. आता इथे सगळ्यात मोठा घोळ केला पोरांनी, कारण मी शिकवला पण होता आणि मी हे पण केला होता निबंध, पण मी काय शिकवलं होतं? पर्यावरण संरक्षण विरुद्ध विकास. हा त्याच्या पूर्ण उलटा आहे. तो टॉपिक वाचा तुम्ही काय लिहिला की विकास महत्वाचा की पर्यावरण संरक्षण किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट महत्वाची. अरे तो काय म्हणतोय की पर्यावरण संरक्षणमुळेच विकास होतो. पर्यावरण संरक्षण असेल तर तोच विकासाचा काय आहे. तर इथे तुम्हाला दोघांची सांगड घालून त्याचं काय करायचंय? इम्प्रुव्हमेंट. पुढच्या होऊ शकतं की पर्यावरण काही आता पुन्हा पुढच्या वर्षी येणार नाही, पण 1-2 वर्षानंतर पर्यावरण विकास की पर्यावरण आर्थिक विकास की पर्यावरण. जेव्हा असं येतं तेव्हा त्या दोघांमधला द्वंद्व असतो, त्या दोघांमधला काय असतो? विरोधाभास असतो. इथे दोघांमधला विरोधाभास नाही आहे, ह्या इथे दोघांचं समेशन आहे, बरोबर आहे. एकमेकांना त्या पूरक आहेत हे आपल्याला दर्शवायचं आहे. ओके, हा, अगेन करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते, बरोबर आहे. करुणेशिवाय ज्ञान जे आहे अगेन सरळ गोष्ट आहे की फिलॉसॉफिकल आहे. 1200 बघा याच्यात तुम्ही लिहू शकता, इथिक्स वगैरे मध्ये आहे हा सडकाचे, पण मेन तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की तुम्ही 1000 शब्द लिहू शकता का त्याबद्दल. ओके, आणि 8वा निबंध जो होता कधी आमच्या याच्यात कट झाला तो टायपिंगच्या याच्यामध्ये. 8वा निबंध होता की शेतकऱ्यांच्या वरती जो होणारा परिणाम होता, हवामान बदलाचा शेतकऱ्यांच्या याच्यावरती होणारा क्लायमेट चेंजचा जो काही इफेक्ट आहे त्याच्यावरती तर तोही होता त्याच्यामध्ये. फक्त तिथे शेतकरीच हा एक मूलभूत घटक आहे, तर त्याच्यावरती किती तुम्ही हे लिहू शकता पर्यावरण बदलाचं, पण शेतीच्या याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता यामध्ये, बरोबर. तर तुम्हाला आता टॉपिक लक्षात आलं तुम्हाला. ओके, मग आता नेमका आपण जेव्हा निबंध लिहितो त्याच्यामध्ये, ओके, तर निबंध लिहितो. ओके, तर आता आपण जेव्हा हे सगळे 4ही निबंध आपण जर का घेतले तर त्याच्यामध्ये पहिले तुम्ही जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंग करता तर त्याच्यामध्ये काय काय करायचं? पहिले त्यातल्या कोट्स कोणत्या लिहितात. पूर्ण पेपरमध्ये 2 ते 3 कोट्स आल्या पाहिजे, जास्त नाही. कोट वाटलं नाही पाहिजे. 2 ते 3 कोट्स काय झाले? खूप झालेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, त्यानंतर कोणाकोणाचे तुम्ही कोट्स देऊ शकता? सावित्रीबाई फुलेच्या लिहा, मलाला युसुफजाईच्या लिहा, कल्पना चावलांचे तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे अँगल्स आपल्याला देते आले पाहिजेत. ओके, इंटरनॅशनल लेवल, महाराष्ट्र लेवल, इंडिया लेवल. तर काही विद्यार्थी काय करतात फक्त इंडिया लेवलचे किंवा फक्त काय महाराष्ट्रातील सभा सुधारकांचा उल्लेख करण्यात येतात. ऑलरेडी महाराष्ट्रात खूप काम झालेलं आहे, आपण इंडियाने लीड केलेलं आहे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला आपल्या सोशल याच्यामध्ये. पण तरी त्याला पेपर चेकरला, कारण महाराष्ट्र विद्यार्थी तेच लिहिणार आहेत एक्झाम्पल्स, तर जे सोडून सुद्धा आपल्याला कसे एक्झाम्पल लिहिता आले पाहिजेत. सो नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे तसे रेफरन्सेस थोडेफार त्याच्यामध्ये द्या. ओके, हा, आणि याच्यामध्ये अगेन मानसिकता एक फार मोठा की पॉईंट आहे की सर्वे झाला तर 52% महिला स्वतः महिलाच घरेलू हिंसाचाराला काय म्हणतात? उचित मानतात. किती भयावह स्थिती आहे. म्हणजे ती अशा याच्यामध्ये राहते की तिलाच कळत नाहीये, बरोबर आहे ना, की ती कारण तिला लहानपणापासून असं दाबण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये तिच्या मानसिकतेवर तसा फरक करण्यात आलेला आहे की तिच्यावरती जो अन्याय होते तोही तिला योग्य वाटतो. येस, आज ज्या अनेक रिलिजन्स मध्ये आपल्या याच्यामध्ये पडदा सिस्टम्स आहेत, ह्या सिस्टम्स आहेत. सो दॅट नथिंग बट व्हॉट काय एका प्रकारचे ऑपरेशन आहेच ना त्याच्यामध्ये, पण तरी ते एक्सेप्ट करतात महिला. आपण जर काही कोणी समोर महिला तर आम्ही खायला तयार, तुम्ही कोण आम्हाला म्हणणार? म्हणजे तुम्ही विचार करा. करेक्ट. तर हे त्याच्यामध्ये मग तसं ई शासनवरती काय काय, तर हे असं मी तुम्हाला हे दिलेलं आहे की तुमच्यामध्ये अशा लिंक्स लागले गेले
पाहिजे त्याच्यामध्ये आध्यात्मिक नामक भगवान बुद्ध, कबीर, ओके, कृष्णमूर्ती, रामकृष्ण परमहंस यांचे जे काही हे होते त्यांचे काय काय हे आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, युवा ग्रेटा थनबर्ग तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. मलाला युसुफजाई 15 वर्षात हे केलं होतं याच्यामध्ये, ओके. भारताचं डेमोक्रॅटिक डिव्हिडंड आहे तर त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे, तर हे सगळे मी याच्यामध्ये तुम्हाला हे करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये, ओके. आता आपण एकदा हे घेऊयात एक निबंध. आता जे म्हणतो 5 मिनिटं कशाला, निबंध सिलेक्शनला, त्यानंतरचे 15 मिनिटं ब्रेन स्टॉर्मिंग. तुम्ही थिंक करणार, तुम्हाला लिहायला सुरुवात करायचीच नाहीये, बरोबर आहे ना. सो टोटल तुम्हाला पेपरमध्ये जर का आपण बघितलं तर पेपरमध्ये किती मिनिटं आहेत रे, ओके. पेपर 180 मिनिटांचा आहे, बरोबर आहे. किती मिनिटांचा आहे, 180 मिनिट्स का पेपर है आपका, 180 मिनिटांचा पेपर आहे हा, बरोबर आहे. 180 मिनिटे पेपरमध्ये आहेत. या 180 मिनिटांमध्ये जर का आपण बघितलं तर 2 सेक्शन्स आहेत आपले. तो सेक्शन ए ला किती मिनिटं, 90 मिनिट, बरोबर आहे. आणि सेक्शन बी ला अगेन किती मिनिट, 90 मिनिट. सो यू हॅव 90 मिनिट्स टू दी बोथ सेक्शन. याच्यामध्ये बघा सेक्शन, दुसऱ्या सेक्शनचा विचार दीड तासानंतरच करायचा. आता पहिल्या 1.5 तासामध्ये म्हणजे आपल्याला हे 90 मिनिटाची सांगड जशी घालायची तीच कॉपी पेस्ट मारली तुम्हाला इथे, बरोबर आहे. हा, यात टोटल 90 मध्ये 70-20 डिस्ट्रीब्यूट करा. या 70-20 मिनिटापैकी पण 5 मिनिटे लवकर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. 2-3 मिनिटात तुम्हाला वेळ वाचेल त्याच्यामध्ये. इट इज फॉर द सिलेक्शन ऑफ एसे. सिलेक्शन करताना सिलेक्शन ऑफ दी एसे, ओके. 5 मिनिट्स, ओके. मग सिलेक्शन करताना थोडे प्रश्न त्याला विचारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही एसे जो आहे तो सिलेक्ट करणार त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हां, तर स्ट्रक्चरल क्लिअरिटी जी आहे तुमची, तर ते करताना काय काय करायचं 5 मिनिटामध्ये. टॉपिक अनालिसिस, विषय मिळाला घाई न करता 5 मिनिटं फक्त विचार करा. विषयातले जसं आपण बघितलं म्हणजे शिकवलं कीवर्ड्स काय काय आहेत, यातला करता कोण कोण आहे, कशावरती त्याचा इफेक्ट होतोय, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रश्न विचारा की अच्छा हे कन्सेप्ट आहे, मग हा का होतोय, व्हाय इट इज हॅपनिंग, व्हॉट, हा कन्सेप्ट नेमका आहे काय, हे कशामुळे होतोय, मग याला कसं टॅकल करणार, याला कसे करणार, अशा सगळ्या अँगली त्या गोष्टीला जे काय करायचं तुम्हाला प्रश्न विचारायचे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, मग या विषयाचे प्रत्येक विषयाचे सकारात्मक नकारात्मक दोन्ही पैलू नसतात. जसं स्त्रियांची मानसिकता, स्त्रियांचे दुय्यम असतात, यात सकारात्मक पैलू नाहीच आहे, हा नकारात्मक पैलूच आहे. पण टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे की या दोन्ही पैलू आहेत, सकारात्मक पैलू पण आणि काय, मग याचे दोन्ही पैलू आहेत का, बरोबर आहे. अगेन हे करत असताना मी कोणते कोणते डायमेन्शन्स तयार करेल, बरोबर आहे. याच्या अंदर काय आहे, कोणते कोणते डायमेन्शन्स तुम्ही तयार करणार. सो या सगळ्या गोष्टींना किती मिनिटे, 5 मिनिटे, बरोबर आहे. हा, कोणते कोणते डायमेन्शन्स आपले राहणार आहेत. अगेन निबंध लिखाणाच्या, बॉडी लिखाणाच्या, मेन निबंध म्हणजे 700 शब्द तुम्हाला बॉडीच लिहावी लागते, तर त्या बॉडी लिखाणाच्या पण काही काय पद्धती आहेत. या बॉडी लिखाण पद्धतीपैकी तुम्ही कोणती पद्धत वापरणार आहात, पेस्टल अप्रोच वापरणार आहात, बरोबर आहे, की आणखी कोणता अप्रोच त्याच्यामध्ये वापरणार आहात, ओके. तर मी तुम्हाला जवळपास या पूर्ण बॅचमध्ये 8 अप्रोच शिकवणार आहे. यातला जो सगळ्यात जगात म्हणजे भारतात सगळ्यात जास्त चालणारा अप्रोच जो आहे तो अप्रोच म्हणजे काय, पेस्टल अप्रोच, बरोबर आहे. पेस्टल अप्रोच हा अप्रोच म्हणजे काय की त्या निबंधाला प्रत्येक गोष्टीची हे काय द्या, जोड द्या. म्हणजे तो निबंध आहे त्याला इन्व्हायरमेंटल काय आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कसा इफेक्ट आहे, लीगल कसा अँगल आहे, त्याला टेक्नॉलॉजिकल अँगल कसा आहे, सायकोलॉजिकल अँगल कसा आहे, स्पोर्ट्स अँगल कसा आहे, इथिकल अँगल कसा आहे, अशा प्रत्येक अँगलची काय करा, त्याला जोड द्या तुम्ही त्याच्यामध्ये. आरोग्य, हेल्थ आहे, सिक्युरिटी आहे, एज्युकेशनल आहे, यातले कोणतेही 5 ते 6 निवडायचे आणि त्याच्यावरती एक एक पान काय करत बसायचं, लिहित बसायचं. तर तो अप्रोच जो आहे त्याला आपण काय म्हणतो, पेस्टल. पण फक्त हाच एक अप्रोच नाहीये, अनेक लिखाणाचे तुमचे मी अनेक अप्रोच जे आहेत ते तुमचे घेणारच आहे त्याच्यामध्ये, ओके. तर ते कोणत्या डायमेन्शन तुम्ही लिहिणार याला हे लक्षात घ्या, ओके. हा, आता प्रॉब्लेम काय पेस्टल सोबत की पेस्टल अप्रोच खूप कॉमन झालाय, प्रत्येक मुलगा कशाने लिहितो, पेस्टल लिहितो. पण याचा अर्थ असा नाही, पण तोच आजही सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी वापरला जाणारा अप्रोच पेस्टलच आहे आजही युपीएससी मध्ये, ठीक आहे ना. पण तरी आपण बाकीचे पण अप्रोच केअर करूया. त्यानंतर 10 मिनिटं त्या पुढे निबंधाचा माइंड मॅप तयार करा. की निबंधाचा काय करायचं आहे, माइंड मॅप तयार करायचं आहे तुम्हाला. माइंड मॅप म्हणजे काय की तुम्हाला एक रफ पेजचा पेज असतो त्याच्यामध्ये,
सरळ स्पष्ट मधामध्ये इथे लिहून घ्या त्याचं टायटल, जो काही निबंध आपला आहे त्याचं काय करायचं, टायटल लिहून घ्यायचं. त्यानंतर मग सुरुवात करा याच्यामध्ये. तर आपले पुढचे 10 मिनिटं तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये माइंड मॅप बनवायचा आहे. त्याच्यामध्ये माइंड मॅप तुम्ही बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सुरुवात तुम्ही कशी करणार. ओके, तुम्ही इंट्रोचे कोणते कोणते पार्ट्स असतात, काय असतात ते लिहा त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट तुम्ही त्याच्यामध्ये कोट्स कोणते कोणते यूज करणार, कोट्स किंवा कविता या कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये फिट बसतात. ओके, पूर्ण पेपरमध्ये लिहिली तर एखादी कविता आली पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही. एक कविता हार्डली 2 ते 3 कोट. ठीक आहे. ओके, हा. त्यानंतर निबंधाचा बॉडीला जाण्याच्या आधी तुम्ही चूक काय करता की एकदा सुरुवात केली की त्यानंतर काय बॉडी काय येईल, कारण पेपर लिहिताना काय पहिले निबंध, त्यानंतर काय बॉडी, आणि त्यानंतर काय कन्क्लुजन. पण नेहमी सुरुवात आणि एंड हा असा त्याला इंटरलिंक्ड वाटला पाहिजे. आणि इंटरलिंक तो केव्हा वाटेल, म्हणून तुम्ही इंट्रोडक्शन कोणत्या वेळी करणार आहे ना ते जेव्हा डिसाईड करता तेव्हाच तुम्ही कन्क्लुजन कोणत्या वेळी करणार आहात ते सुद्धा डिसाईड करा. मुद्दा लक्षात येतोय काय म्हणतोय मी. हा, तर काय इंट्रोडक्शन ज्या वेळी करणार आहात त्याच वेळी तुम्ही कन्क्लुजन सुद्धा कोणत्या वेळी करणार आहात ते सुद्धा काय करा, डिसाईड करा. निष्कर्ष कोणत्याने डिसाईड करायचा आहे तेव्हाच. ओके, हा, कारण बॉडीला खूप वेळ लागतो, बॉडीला सवस्त वेळ लागतो. तर पहिले फटफट ह्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या वेळी मी निष्कर्ष देणार आहे, कोणत्या वेळी मी कन्क्लुजन करणार आहे, कोणत्या वेळी हे करणार आहे, हे पहिले तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये डिसाईड करायचंय त्यामध्ये. ओके, मग आता आणि त्यानंतर मग पूर्ण बॉडी स्ट्रक्चर जो आहे तुमचा, बॉडीमध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहात, तुमची बॉडी, कारण बॉडी इम्पॉर्टंट आहे. बॉडी किती शब्द आहे, 700 शब्द मिनिमम तुम्हाला बॉडी लिहायची असते. 150 शब्द तुमचं इंट्रोडक्शन चालतं, 150 शब्द ते 200 शब्द तुमचं इंट्रोडक्शन, आणि पुन्हा 150 शब्द तुमचं काय आहे कन्क्लुजन चाललं पाहिजे अप्रॉक्सिमेटली. पण 700 शब्द काय आहे, बॉडी आहे. मग आता विविध बॉडीचे कोणते कोणते आयाम आहेत तुमचे, काय काय कोणत्या वेळी लिहिणार आहेत, त्या बॉडीच्या मध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहेत त्याचं पूर्ण स्ट्रक्चर बनवा. काय काय कोणते कोणते मुद्दे, पॉइंट आहे, सब पॉइंट आहे, थर्ड फट 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 10 काय मी म्हणतो 15, कारण हाच मेन हे आहे तुमचा. तर 10 काय 15 मिनिटं जाऊ द्या. ओके, त्याच्यामध्ये कोणते कोणते टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट काय येणार, काय नाही येणार आहे याच्यामध्ये. तर हा पूर्ण वेळ तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारे याला काय करायचं आहे, टॅकल करायचं आहे यामध्ये. ठीक आहे. सो अशा प्रकारे काय म्हणणार तुमचा माइंड मॅप, बरोबर आहे. सो एक तुमचा काय बना, तिथे रफमध्ये काय बनवा, पूर्ण माइंड मॅप बना. 10 ते 15 मिनिटं फक्त त्याच्यावरती काय करायचं, थिंकिंग करायचं. तुम्ही काय करता कधी कधी लिहिता थांबता थिंक करता, असं नाही करायचं म्हणा. सो जाऊ द्या 15, 20, 25 मिनिटं, काही फरक पडत नाही. मग एकदा का धडधड सुरू झालं की तुम्ही चालू होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, त्यानंतर माइंड मॅप तयार करा, बरोबर आहे. त्यानंतर आउटलाईन स्ट्रक्चर तयार. नेक्स्ट 5 मिनिटं कशासाठी, स्ट्रक्चरसाठी, बरोबर आहे. हा, इंट्रोडक्शन, मग तुमचा बॉडीचा पार्ट झाला. आता हे मी पेस्टल अप्रोच यूज केला, त्याच्यामध्ये पेस्टल किंवा कुठला पण तुम्ही कसं काही नाही, तुमच्या अप्रोच लिहिला त्याचे किती. सो पॅरा 1, पॅरा 2, पॅरा 3, बरोबर आहे. हा, पॅराच्या ऐवजी काय बॉडी पॅरा, म्हणजे माझं म्हणणं की पहिला अप्रोच, दुसरा अप्रोच, तिसरा अप्रोच, चौथा अप्रोच, प्रत्येक अप्रोच जो आहे, बरोबर आहे. तर आपण जर का बघितलं तर जवळपास आपण 60 अप्रोच, 6 ते 7 अप्रोच 100 ते 120 यांनी लिहिले तर तुमचे 700 शब्द तिथे काय होऊन जातात. तर काय काय तुम्ही करणार, ते स्ट्रक्चर बनवणार, तुम्ही आउटलाईन करणार, आणि त्यानंतर तुमचा निष्कर्ष कसा आहे करणार. ओके. हा, हे किती मिनिटं झाले, जवळपास 15 मिनिटं, किती 10 आणि 10 किती 20 मिनिटं झालेत, बरोबर आहे. हा, हे तुमचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आता त्यामध्ये सुद्धा आता हे झालं स्ट्रक्चर किती मिनिटं, 20 मिनिटं, राहिले किती मिनिटं, 70 मिनिटं. 70 मिनिटांपैकी सुद्धा 5 मिनिटं तशी सोडून द्या. कशासाठी, 5 ते 7 मिनिटं प्रूफ रिडिंग. ओके. निबंध लिहिल्यानंतर पुन्हा एकदा फास्ट मध्ये वाचून घ्या. कुठे आपल्या काना, मात्रा, उकार, विलांट्या, हे जे काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स, ग्रॅमॅटिकल एरर्स हे राहतंय का, याचं खूप निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं तुमचं. फटाफट मार्क आपल्याला तो बसलेला असतो, मग ती चूक होता कामा नये. म्हणून जर का तुम्ही म्हटलं तर शेवटचे 5 मिनिटं फक्त कशाला ठेवायचे आहेत, तुमच्या निबंधाला पुन्हा वाचण्यासाठी, बरोबर आहे. सो 5 मिनिट्स टू दी प्रूफ रिडिंग. ओके. म्हणजे नेमका निबंध लिहायसाठी तुमच्याकडे किती मिनिटं आहे, 60 ते 65 मिनिटं आहेत.
60 ते 65 मिनिटामध्ये तुम्हाला 1000 शब्दाच्या आसपास लिहायचे आहे, बरोबर आहे. म्हणजेच एका मिनिटाला जवळपास 15 ते 20 शब्द तुम्हाला लिहायची आहेत. 15 ते 20 शब्द ती लिहिण्याची तुमची स्पीड असली पाहिजे. 5 मिनिटं प्रूफसाठी राहिले किती 65, आणखी 5 मिनिटं. कारण असं तर नाही, कारण लिहितो धड देता आपला हात असा चालतो, शेवटी आपण ह्युमन आहोत, थोडं ते थांबावं पण लागतं ना 5-10 मिनिटं. त्यात 5 मिनिटं जाताच आपल्याला त्याच्यामध्ये, करेक्ट ना. हा, तर ते याच्यासाठी. तर हे अशा प्रकारे. त्यानंतर मग आपल्याला जर का आपण बघितलं तर इंट्रोडक्शन तुम्ही डिसाईड केलेलं असतं त्याच्यामध्ये. ओके, हा, नेमकं काय सिम्पल डूज अँड डोंट्स काय काय करायचे आहेत. सोप्या भाषेत लिहायचं, कधी पण जास्त जार्गन अवघड शब्द यूज करायचे नाही. हा, फार महत्वाचं ऍक्टिव्ह व्हॉइस वापरायचा आहे त्याच्यामध्ये. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये त्याला, कर्तरी प्रयोग, बरोबर. कर्तरी प्रयोग वापरा, कर्मणी प्रयोग वापरू नका. मला सांगा, हे काम मी केले आहे हे म्हणताना जितके इफेक्टिव्ह वाटतं, हे काम माझ्याकडून झालेले आहे हे इफेक्टिव्ह वाटतं का? नेहमी लिखाण करताना, लिखाण करताना तुमचा ऍक्टिव्ह व्हॉइसच जास्त इम्पॉर्टंट असला पाहिजे, किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसवरच तुम्ही काय दिला पाहिजे, जास्त भर दिला पाहिजे. ओके, सो युअर रायटिंग शुड बी इन ऍक्टिव्ह व्हॉइस. देन ट्रान्झिशन वर्ड्स वापरा. जेव्हा तुम्ही एका पॉलिटिकल अप्रोच पासून तर कोणत्या अप्रोचला जाता, दुसऱ्या अप्रोचकडे जाता, तेव्हा ट्रान्झिशनल शब्दांचा यूज तुम्ही केला पाहिजे. ते सगळं मी शिकवणार, डोंट वरी. ओके, ट्रान्झिशनल शब्द यूज करा. आता फक्त लिहायला तुम्ही लिहून घ्या फक्त त्याच्यामध्ये काय काय लिहित. देन दुसरी गोष्ट काय महत्वाची, एक्झाम्पल्स मोठ्या प्रमाणामध्ये यूज करा. देन सेंटेन्सेस तुमचे जे आहेत ती कशी ठेवली पाहिजे, तुम्ही शॉर्ट ठेवा. लॉजिकल सिक्वेन्स तुम्ही ठेवा. सिक्वेन्स कसा ठेवा, लॉजिकल ठेवा. आणि पॅरेग्राफ्स मध्ये ब्रेक्स मध्ये लिहा. पूर्ण एक पान भरून तसं लिहू नका, छोटे छोटे काय करा. एका पेजमध्ये 2 ते 3 पॅरेग्राफ असले पाहिजे, जास्त पण नको. ठीक आहे ना. एका पेजवरती किती, एक पेजमध्ये तुम्ही पहिले बघून घ्या की आयोगाचा जो एक पेज आहे त्यात तुमचे किती शब्द मावतात. 100 ते 120 शब्द जर मावत असतील तर चांगली गोष्ट, 120 शब्दापर्यंत. ओके, असं पण नाही की 150 शब्द एका पेजमध्ये मावला, असं गच्यामध्ये त्याच्यामध्ये हे करू नका. कारण पेपर सेटरला पण वाटलं पाहिजे की यांनी खूप मोठा निबंध लिहिलाय. ओके, तुम्ही माना की नका मानू, मी लेंथला मानतो, बरोबर आहे. असं म्हणताना लहान लिहा निबंध किंवा एखादा प्रश्न आले मग त्यात ते क्वालिटी असली पाहिजे. अरे पण जर 100,000 शब्द 1200 शब्द लिहिण्याऐवजी तुम्ही जर 500 शब्द लिहिता त्याला अर्थ आहे का? किंवा तुम्ही जास्त शब्द लिहिताय पण त्याला 4 पानाचा पेपर समोर आला 5 पानामध्ये, तर त्याला वाटलं की नाही यांनी पूर्ण शब्द लिहितो, काय वेळ चेक थोडी करतो एक एक शब्द पेपर चेकर. तर म्हणून असं थोडं सुटसुटीत आणि मोठा पेपर वाटला पाहिजे तुम्हाला, बरोबर. मोठा पेपर वाटला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही पॅरेग्राफ्स द्या, सुटसुटीत लिहा, त्याच्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स तुम्ही ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये काय टाळायचं आपल्याला, जार्गन किंवा अवघड शब्द काय आपल्याला टाळले पाहिजे. रिपिटेशन आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. एकाच घटनेचे वारंवार उल्लेख नको. वैयक्तिक मत असं नका लिहू की मला असं वाटतं. ओके, हा, मी पुढच्या याच्यात हे सांगणार आहे, असं आपण बघू, यापेक्षा वर्ड कसं यूज करा, आपण आता या निबंधामध्ये हे गोष्टी बघूयात. ओके, मी असं असे लिहिणार आहे असं त्याच्यामध्ये हे नको. एकांगी दृष्टिकोन नको, बरोबर आहे. लांब सेंटेन्स नको. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला काय काय करायचे हे वाटल्यास लिहून घ्या तुम्ही आता याच्यामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये, की काय काय आपल्याला एसे मध्ये लिहायचं आहे आणि काय काय आपल्याला एसे मध्ये टाळायचं आहे. तर बॉडीमध्ये जास्तीत जास्त पॉइंट लिहायचे का थोडे पॉइंट लिहून त्याच्या डेप्थ मध्ये जास्त जायचं? हा, सांगतो थोडं ते.
ओके. हा, आता आपण जर काय बघितलं तर आपण ब्रेन स्टॉर्मिंग बघत होतो, बरोबर आहे. ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये आपल्याला काय काय करायचं आपण बघितलं त्याच्यामध्ये. आता काय मी तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग नेमकी असते कशी, मग तुम्हाला म्हटलं ब्रेन स्टॉर्मिंग करा, पण नेमकी कशी करायची असते. मग आपला टॉपिक आहे काय, तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण काय आहे, धोकादायक स्वामी आहे. सो तंत्रज्ञानाचे फायदे सुद्धा आहेत आणि काय तोटे सुद्धा आहेत. मग कशा प्रकारे काय आहे, मग नेमकं तुम्ही काय लिहिता, कसे पॉईंट लिहिता. आपण एक जनरलाइज पॉईंट लिहितो, पण एक युपीएससी एमपीएससी करणारा विद्यार्थी तुमच्या लिखाणातनं ती लेवल झळकली पाहिजे, बरोबर आहे. हे तुम्ही 5व्या वर्गात 7व्या 8व्या 10वीच्या वर्गाला पण देणार की हा टॉपिक लिहा, तोही लिहू शकतो याच्यावरती, बरोबर आहे. पण त्याच्या लिखाणामध्ये आणि आजच्या लिखाणामध्ये आपल्या लिखाणामध्ये काही फरक दाखवला पाहिजे ना. मग तंत्रज्ञानाबद्दल पॉझिटिव्ह काय आहे, काय काय पॉझिटिव्ह आहे. आज आपली युपीआय पेमेंट सिस्टम, आज हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये अख्ख्या जगामध्ये केस स्टडीज आहे आपल्या भारताच्या याच्याबद्दल की असा इकॉनॉमिकली रिलेटेड देश जो आहे, फायनान्शियली रिलेटेड देश आहे आणि या देशामध्ये का गरीब देश आहे, इतकी इफेक्टिव्ह युपीआय सिस्टीम कशी होऊ शकते. अमेरिकेत पण नाही या लेवलची युपीआय सिस्टम, माहिती तुम्हाला. अमेरिकेत पण इतके ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन होत नाहीत जितके भारतामध्ये होतात आज, बरोबर आहे. हा, देन टेक्नॉलॉजी आता एआय सुद्धा टेक्नॉलॉजीचाच पार्ट आहे. ओके, एआय इन व्हॉट, हेल्थ केअरमध्ये टेक्नॉलॉजीचा फार मोठा उपयोग झालेला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट चंद्रयान, इस्रो वगैरे त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. कोविन व्हॅक्सिन, कोरोनामध्ये तुम्ही लिहू शकता की आज ऑनलाईन होणं असतं, तुम्ही सगळे रजिस्ट्रेशन कुठं करायचो, कोविन ॲपवरतीच करायचो की नाही. येस, तिथे येतं यूज केलं. देन आज ई गव्हर्नन्समध्ये टेक्नॉलॉजीचा यूज आहे, टेलिमेडिसिनमध्ये यूज आहेत. हे फटफट तुमचे पॉईंट जेव्हा तुम्ही हे बनवता ना, ब्रेन स्टॉर्मिंगचं मतलब मॅप बनवता, ते काय काय आलं पाहिजे. ओके, निगेटिव्ह सायबर क्राईम आहे, बरोबर आहे. फ्रॉड किती मोठ्या प्रमाणात होत आहेत आज. डीप फेक, मिस इन्फॉर्मेशनचा मुद्दा आहे. ओके, त्यानंतर काय, न्यूक्लिअर ॲटॉम बॉम्बचा मुद्दा आहे. सोशल मीडिया ॲडिक्शन फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अल्गोरिदम बायसेस वाढत आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि ऑटोनॉमस वेपन्स, ऑटोमॅटिक जे वेपन्स आहेत तर त्याचं पण एक हे होत आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. कळलं प्रत्येकाला. दिस इज अगेन या दोघांमधला बॅलन्स कसा साधायचा, बॅलन्स कसं साधता येईल आपल्याला. तर दिस वॉट, डिजिटल लिटरसी आली पाहिजे आपण, बरोबर आहे. हां, देन इथिकल गव्हर्नन्समध्ये पण एआय गव्हर्नन्समध्ये काय इथिकलनेस आपण नैतिकताही केली पाहिजे त्याच्यामध्ये. हां, देन अगेन एकीकडे न्यूक्लिअर सारखे आहेत तर काय ह्युमॅनिझम, मानवतावादचा अंगीकरण आपण हे केला पाहिजे, बरोबर आहे. हां, स्क्रीन टाईम याच्यावरती रेग्युलेशन आणलं पाहिजे पालकांनी आपल्या मुलांच्या, बरोबर आहे. हां, देन टेक इथिक्स इन एज्युकेशन, बरोबर आहे. टेक्नॉलॉजिकल इथिक्स आपण वापरले पाहिजे. अशा टर्म्स तुमच्या याच्यात झडकल्या पाहिजेत, तेव्हा लक्षात येईल, तेव्हा तुम्ही आहात अधिकारी, क्लास 1 अधिकारी याला आपण म्हणतो ना, तर ते असे तुमच्या याच्यात हे आलं पाहिजे वर्डिंग्स. निबंध तुम्ही असं जर्नलिस्टिक लिहिता, त्याच्यामध्ये जर्नलिस्टिक नाही वाटला पाहिजे तो निबंध, बरोबर आहे. हां, बरोबर. हां, बिलकुल लिहा ना, बिलकुल लिहा. हो हो, बिलकुल ते लिहा ना त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर मग आपण जर बघतो तर आता आपले IT ऍक्ट वगैरे जे आहेत हे जे आहेत ते आपण स्ट्रेंथन केले पाहिजेत. हा वे बॅलन्स झाला, बरोबर आहे. हे आलं की तुम्हाला पूर्ण लिहिता येईल त्याच्यामध्ये निबंध, बरोबर आहे. हां, नेक्स्ट कोट्स काय काय, तर मी बऱ्याच कोट्स ऑनलाईन उचलले आहेत त्याच्यामध्ये. या त्यातले अब्दुल कलामच्या कुठे इंडियन्स नाव वाटतात आपल्याला. यंत्राने माणूस मोकळा व्हायला हवा, यंत्राचा गुलाम व्हायला नको, बरोबर आहे. हां, म्हणजे स्वतंत्र व्हायला, मोकळा स्वतंत्र व्हायला हवा. ओके, हां. देन सुंदर पिचाई, एआय हे आग किंवा वीज इतकेच उपयुक्त आणि काय धोकादायक आहे. जो आपला विषय आहे तो सुंदर पिचाईचं हे वाक्यच आहे, त्यांनी पण सुरुवात करू शकता पॅसेजची, पेपरची तुमच्या, बरोबर आहे. हां, तंत्रज्ञान मानवाची सर्वात मोठी देणगी आहे, APJ अब्दुल कलाम. ओके, हां, हे आहेत त्याच्यामध्ये. अगेन एक्झाम्पल्स अँड द केसेस. ओके, सकारात्मक बाजू. आता बघा आपण पहिले तो एक टेक्नॉलॉजिकल एक्झाम्पल्स बघितलं त्याच्यामध्ये. आता बघा याच्यामध्ये काय काय आणखी हे, जसं आता जे मीटूची चळवळ होती, अरब स्प्रिंगचे हे आहेत, हे सगळं कशामुळे शक्य झालं, जी दबलेली जनता होती त्यांना हे मिळालं ना, त्यामुळे सोशल मीडिया झालं, बरोबर आहे. पण दुसरीकडे सोशल मीडियामुळे काय आज आपल्या देशामध्ये चाललंय का, हेट स्पीचेस खूप मोठ्या प्रमाणात, जातीय द्वेष निर्माण झालेला आहे. हे पण आहे सोशल मीडियामध्ये. कुठे याच्यात कुठल्या एका धर्माच्या व्यक्ती झाल्या त्या धर्मामध्ये पूर्ण देशामध्ये फैलून जातो तो व्हिडिओ एका दिवसामध्ये, बरोबर आहे. मग हे होतं, मग त्याच्यामुळे रिजन जे आहेत त्याच्यामध्ये पण त्यांना हे होतं, बरोबर आहे. हां, त्यानंतर AI चॅट GPT. तर जर आपण बघितलं तर AI चॅट GPT जे झालं तर त्यांनी काय की मेडिकल याच्यामध्ये खूप मोठं रिव्होल्युशन आणलेलं आहे, बरोबर आहे. आज आपल्याला शेतकऱ्यांना बघा आता अल्निनो येणार आणि हे होणार, हे आपल्याला ऑलरेडी यंदा पाऊस येणार आधी 1 महिना आधीच माहीत पडून गेलं होतं. मग त्यानंतर प्रिपरेशन होतं. हेच जर गोष्ट 15-20 वर्ष आधी असते तर इतक्या लवकर आपण माहिती झालं असतं का, नाही, बरोबर आहे. तर एक हे आलेलं आहे त्याच्यामध्ये. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर डीप फेक वाढतोय, जॉब डिस्प्लेसमेंट होत आहेत टेक्नॉलॉजीमुळे, बरोबर आहे. हे याच्यामध्ये आपण हे आहे. ओके, देन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी
एकीकडे एनर्जी जनरेशनचा हे आहे, तर दुसरीकडे काय आहे, हिरोशिमा नागासाकी सारख्या हे आहेत त्याच्यामध्ये, UPI, एकीकडे एवढे मोठे ट्रान्झॅक्शन आहे, पण सायबर फ्रॉड सुद्धा आहेत, बरोबर आहे. हा, ऑटोनॉमस व्हेकल्स, ऍक्सिडेंट रिडक्शन होत आहे, इथिकल डिलेमा आणि जॉब लॉस. येस, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह. ओके, हां. देन तर इथे आता सुरुवात कशी करायची, तर आपण प्रस्तावना कशी करणार आहोत, काय करणार आहोत, UPI, कोविन, इस्रो, हे सगळं आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. हे सगळे संदर्भ तुमच्या त्याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि बघा आता याच्यामध्ये तर आता जो अप्रोच आहे आपला, बरोबर आहे, जो आपण बॉडी लिहिणार आहे, त्या बॉडीमध्ये कोणता, पेस्टल अप्रोच. पेस्टल अप्रोच म्हणजे काय, पॉलिटी, त्याला पेस्टल म्हणतात, पेस्टल. ओके, PSTL. पी म्हणजे काय, पॉलिटी, ई म्हणजे काय, इकॉनॉमी, एस म्हणजे सोशल, बरोबर आहे. त्यानंतर टी म्हणजे टेक्नॉलॉजी, ई म्हणजे काय, इन्व्हायरमेंट, आणि एल म्हणजे काय, लिगल. तर यापैकी कुठल्या पण याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजीचं त्या टेक्नॉलॉजीचं आलं पाहिजे, पण कोणत्याही बाकी तुम्ही निबंध लिहा त्याचा पॉलिटिकल इफेक्ट, सोशल इफेक्ट आणि इकॉनॉमिक इफेक्ट, हे 3 इफेक्ट आलेच पाहिजेत, बरोबर आहे. हां, आणि बेटर वे सोशल इफेक्टने तुम्ही सुरू करू शकता किंवा मग पॉलिटिकल इफेक्टने तुम्ही सुरू करू शकता त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता सामाजिक काय, तर आता हा असा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण सामाजिकमुळे काय होतंय, डिजिटल डिवाइड होतोय, सोशल मीडिया ऍडिक्शन होतंय, पायरसी होती तुमचं, तुम्ही काय करा सगळं तुम्हाला येतात. बघा तुम्ही एखादी गोष्ट सर्च करता 4 दिवस तुम्हाला त्याचे सगळे हे दिसतात, बरोबर आहे. हां, सायबर बुलिंग आहे, बरोबर आहे. आर्थिक काय आहे, तर एकीकडे काय UPI पेमेंट वगैरे आहे, पण दुसरीकडे काय जॉब लॉस सुद्धा आहेत, हे आहे. राजकीय काय, ई डेमोक्रेसी आहे, पण इलेक्शन हॅकिंग हे आहे, सर्व्हिलन्स होऊ शकतं तुमचं, हे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पर्यावरण काय, ई वेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आपल्या याच्यामध्ये, त्यामुळे पर्यावरण काय होतं त्याचा हे होतोय, बरोबर आहे ना. हा, डेटा सेंटर्स आहेत फार मोठमोठे, त्याचे कार्बन फुटप्रिंट्स हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या याच्यामध्ये. तुम्ही हा मुद्दा त्याच्यामध्ये मांडू शकता, बिटकॉइनचा, बरोबर आहे ना. हा, तर बिटकॉइनसाठी लोक पुढे पागल झालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आणि हे आपण त्याच्यावर काय करतोय, वेस्ट करतायत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, नैतिकता, इथिकल अँगल त्याचा. ओके, AI बायस, एथिक्स वगैरे. ओके, टेलिमेडिसिन आरोग्यासाठी काय पॉझिटिव्ह आहे, काय काय, स्क्रीन ॲडिक्शन. ओके, AI डायग्नोस्टिक्स आहे. ओके, शैक्षणिक. तर हे सगळे तुम्ही अँगल्स आहेत, तर हे असे अँगल तुम्ही लिहित बसते आणि प्रत्येक अँगल वरती एक एक हे लिहित बसतं. आता मुद्दा हा असतो की आपण कसा निबंध लिहितो. तर बघा मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की भाई आपलं जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो तुमची डेप्थ चेक करतो आणि जीएस तुमची विथ चेक करतो. ऑप्शनल काय चेक करतो, डेप्थ नॉलेज त्याचं खूप डीप मध्ये पाहिजे असतं, आणि हे काय असतं विथ, वेर एसे चेकिंग युअर विथ ऑल्सो अँड डेप्थ ऑल्सो. निबंध काय चेक करतो, तुमची विथ सुद्धा चेक करता आणि काय डेप्थ सुद्धा चेक करता, करेक्ट. तर तुम्हाला निबंध बहुआयामी मल्टी डायमेन्शनल तर लिहायचंच आहे, पण जो डायमेन्शन आहे डायमेन्शन कसे करायचे त्याच्यामध्ये. ओके, तर समजा मी म्हणतो तुम्हाला की एक पानावरती एक डायमेन्शन आला पाहिजे. समजा सोशल डायमेन्शन किती पान आलं, एक आलं, तर त्याचे तुम्ही 3 अँगल द्या. सोशलचे आपण खूप अँगल देऊ शकतो, पण त्याचे किती अँगल्स द्या, 3 अँगल्स द्या, म्हणजे 3 पॅरामध्ये. ओके, सोशल अँगल किती 3, आणि किती पॅरामध्ये ते 3 पॅरामध्ये 3 अँगल तुम्ही द्या. एका पेजवर 3 पॅरा खूप झालेत त्याच्यामध्ये 120 शब्द. तर इथे तुमची जी विथ आणि डेप्थ ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या चेक होतात. दुसरा एसे कसा लिहायचा, तर एसे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्येच लिहायचा. मी विद्यार्थ्यांना म्हणतो की एसे आणि ऑप्शनल हे तुम्ही पॅराग्राफ फॉर्मॅटमध्येच लिहिले पाहिजेत, व्हेअर ॲज जीएस तुम्ही पॉईंट वाईज लिहिला पाहिजे. जीएस कसा लिहा, पॉईंट वाईज लिहा. मॅक्झिमम 2 ओळीचा एक पॉईंट तुमचा असला पाहिजे. सो जीएस आय प्रिफर टू राईट इन पॉईंट वाईज, अँड ऑप्शनल्स अँड एसे आय प्रिफर टू राईट इन पॅरा फॉर्मॅट, बरोबर आहे. आता असा काही नियम आहे का, तसा काही कुठला नियम नाही आहे. तुम्ही एसे पॉईंटमध्ये लिहून पण सुद्धा लोकांनी मार्क मिळवले, पण ह्याचे खूप कमी आहेत. आणि रिसेंट तुम्ही बघितलं तर प्रत्येक एसे रायटिंग प्रत्येक जण पॅरामध्येच लिहितोय त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे पॅरामध्येच तुम्ही एसे लिहिला पाहिजे. आणि एमपीएससी मध्ये तर बिलकुल असे काही पण अतिशहानपणे धंदे करायचे नाहीत त्याच्यामध्ये, कारण पहिले ट्रेडिशनल चेकर आहेत ते म्हणजे असा निबंध कुठं असतो का फालतू, तू क्रॉस मारून पॉईंट मध्ये दिला असेल त्यात क्रॉस मारून दिलतो त्याच्यामध्ये, काय असा निबंधच नसतो म्हणून, बरोबर आहे. युपीएससी लिबरल राहतो त्याच्यामध्ये. अगेन तुम्ही तुमचे जीएसटीचं काही नॉलेज आहे, बरोबर. या टॉपिकमध्ये तर बघा मी आणलेलं जीएसटी मध्ये तुम्ही हा सगळ्या आस्पेक्ट घेऊ शकता. नंतर ना की एसे तुमचं जीएस सुद्धा आहे, चेक करता कशा प्रकारे. एसी मल्टी डायमेन्शनल आहे, मग जीएसचं नॉलेज कसं उतरवायचं. मी बघा कसे याला लिंक लावले, जीएस शास्त्र, टेक्नॉलॉजिकल इथिक्स, इमोशनल इंटेलिजन्स, AI, व्हॅल्यू बेस्ड इनोव्हेशन, जीएसटी, IT, स्पेस, बायोटेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, असं तुम्हाला धर तुमच्या याच्यात जेव्हा तुम्ही जे मांडता तेव्हा तुमच्या डोळ्यात हे आले पाहिजे. जीएसटी पण हे जे आहेत टॉपिक्स, GS2, ई गव्हर्नन्स, डिजिटल इंडिया, बरोबर आहे, डेटा प्रोटेक्शन लॉ, सायबर क्राईम पॉलिसी, GS1, सोसायटी, डिजिटल डिवाइड, जेंडर टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया इम्पॅक्ट, बरोबर आहे, करंट अफेअर्स, इंडिया AI मिशन 2023, हे या अशा प्रकारे तुम्ही हे केलं पाहिजे त्याला. तर हे आपण जीएसटी अशी जोड तुम्हाला एसे मध्ये पण द्यायची
आहे, तुम्ही त्याचं नॉलेज म्हणजे माझं म्हणणं की यूज करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता नेमका काय एसे नेमका लिहायचा कसा? इंट्रोडक्शन आपण म्हणतो, इंट्रोडक्शनची सुरुवात. तर इंट्रोडक्शन नेमकं कसं असतं की इंट्रोडक्शनची सुरुवात कशी करायची असते, इंट्रोडक्शन कसा हे करायचं असतं. तर इंट्रोडक्शन आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला जवळपास टोटल 10+ प्रकारचे इंट्रोडक्शन लिहिण्याच्या पद्धती शिकवणार आहे. बरोबर आहे. हां, आता सगळ्यात पहिले आपल्याला जेव्हा पेपर चेकर जो असतो, ओके, तर तो आता निबंधाच्या काही काही बेसिक बाबी ज्या आहेत, ओके, तर निबंधाची काही मार्गदर्शक तत्वे माझ्यानुसार हे आहेत. तर ते आपल्याला कुठली कुठली आहे? तर पहिले तर विषय समजून घ्या, आपण बघितलेला आहे. निबंधाचं नियोजन आपण प्लॅनिंग केलेली आहे. नेहमी भाषा काय, साधी भाषा वापरली आहे, शब्द मर्यादा आपण पाडलेली आहे. बरोबर, ही जनरलाइज गोष्टी आहे, फक्त एक द्यावं म्हणून मी ते दिलेलं आहे. उदाहरण एक्झाम्पल तुमचे आले पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, परिच्छेद संक्षिप्त ठेवा, जास्त मोठा परिच्छेद नको. बरोबर आहे. दृष्टिकोन तुमचा जो आहे तो काय आहे, संतुलित असला पाहिजे. ओके, कधी एक्स्ट्रीम व्ह्यू घेऊ नका. बरोबर आहे. हां, आणि निष्कर्ष एकदम इफेक्टिव्ह राहायला पाहिजे. मी नेहमी प्रत्येकदा विद्यार्थ्यांना सांगतो की आपण एसे कसा असतो, तर आपण जेव्हा एक चांगलं जेवण करतो ना, हॉटेलला जाऊन जेवण करतो ना, तो म्हणजे मी म्हणतो एसे आहे. कशा प्रकारे आपण जेव्हा जेवतो, आपण घरी जेवतो तो वेगळं जेवतो, हॉटेलला जेवतो तो एक वेगळा मेंटॅलिटी आपली असते की नाही, ते म्हणजे काय एसे. सुरुवात आपण जेवण करण्याआधी काय बोलवतो, घरी कधी बोलतो का आपण की आई एक वेलकम ड्रिंक दे, सूप बनव, 2 झापडं काय देणार तुम्हाला. बरोबर ना, की आज स्टार्टर बनव जरा, पनीर टिक्का मसाला वगैरे. बरोबर आहे ना. तर आपण तर इथे पण आपण बाहेर गेलो की हे करतो की नाही का, कारण त्यांनी आपली जी हे आहे, बरोबर ना, एक प्रसन्न आहे, खाण्याची इच्छा आणखी वाढली पाहिजे आपली. बरोबर, सूप असं म्हणतात की त्याच्यामध्ये खाण्यात एक आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. सो तुमचा जो काही स्टार्टर आहे, स्टार्टर इज युअर इंट्रोडक्शन. स्टार्टर इज व्हॉट, युअर इंट्रोडक्शन. आणि जेवण झाल्यानंतर आपण नंतर बॉडी म्हणजे काय, तुमचं जेवण, म्हणजे काय भाजी वगैरे मागवता ते म्हणजे काय तुमचं जेवण आहे, तेच मेन जेवण आहे त्याच्यामध्ये. पण ते तुम्हाला जेव्हा फील देत नाही, जितकं फील तुम्हाला काय देतं, स्टार्टर देतं. आणि तुमचं शेवटी जेवण झाल्यानंतर तुम्ही डेझर्ट मागवता, आईस्क्रीम मागवता, डेझर्ट मागवता, ते म्हणजे तुमचं काय आहे, कन्क्लुजन. सो दॅट इज युअर व्हॉट, कन्क्लुजन. कारण ते तुम्हाला एक आत्मसमाधान देतं की आता आपण जेवण केलंय त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही. सो दॅट इज your essay. Your conclusion is your desserts. Okay, ice cream and desserts. Your starter is your introduction and your body is तुमचं जे काही मेन कोर्स. Your body is your main course. बरोबर आहे. मेन जेवण म्हणजे बॉडी म्हणजे मेन कोर्स असतो, पण आपण त्याला महत्व देतच नाही. बरोबर आहे. आपण घरी काय खाल्लं होतं विचारलं तर आपण पहिले काय कशाचे नाव घेतो, आपण पहिले कशा नाव घेतो, स्टार्टरचे नाव घेतो. आपण जेवणाचे नाव घेतो का, बरोबर आहे ना. नंतर म्हणतो ही भाजी मागवली होती, बरोबर आहे, पण त्याला इतकं महत्व आहे का, नाहीये. स्टार्ट. सो दॅट इज युअर स्टार्टिंग. बरोबर आहे. हा, मग आता आपला जो एसे एक्झामिनर काय शकतो, डेप्थ ऑफ द कंटेंट, म्हणजे कंटेंटची डेप्थ किती आहे. बघा आता इथे विथ सुद्धा आहे आणि काय मल्टी डायमेन्शनलिटी, म्हणजे विथ सुद्धा आणि काय डेप्थ सुद्धा आहे. कळलं तुम्हाला. हा, स्ट्रक्चर अँड फ्लो, तुमचा प्रवाह कसा आहे, फ्लो कसा आहे, फ्लो तुटता येत ना नको, त्यासाठी काही कनेक्टर यूज करण्यात येतात. भाषेची स्पष्टता तुमची असली पाहिजे, तुमच्या निष्कर्षाचा दर्जा, क्वालिटी ऑफ युअर कन्क्लुजन, आणि तुम्ही दिलेले इव्हिडन्स आणि एक्झाम्पल्स. ओके, सो हे वाटण्याचं लिहायचं तर लिहून घ्या, तुम्हाला काय काय आले पाहिजे, लिहायचं का की नकोय, नको वाचून घेणार. बरोबर आहे. हां, आता नेमकं जेव्हा आपला हा असतो, बरोबर आहे, निबंध असतो, तर निबंधाची इंट्रोडक्शन जे आहेत, बरोबर आहे, निबंधाचा जो काही आहे इंट्रोडक्शन आहे. ओके, तर इंट्रोडक्शनच्या 3 पार्ट्स आहेत. प्रस्तावनेचे किती पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत. बरोबर आहे. हां, तर पहिला आहे हुक, दुसरा म्हणतात त्याला कॉन्टेक्स्ट, आणि तिसरा काय म्हणतात थिसिस. सो पहिला काय आहे, हुक आहे, दुसरा काय आहे कॉन्टेक्स्ट, आणि तिसरा काय आहे थिसिस स्टेटमेंट. बरोबर आहे. तर तुमचे इंट्रोडक्शन मध्ये हे 3 पार्ट्स आले पाहिजेत. माझं स्पेशल सेक्शनच राहणार आहे, त्याच्यामध्ये लेक्चर राहणारच आहे तुमच्या कशाबद्दल, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन बद्दल. इंट्रोडक्शनचे आपण 2 लेक्चर पूर्ण फक्त इंट्रोडक्शन कसे लिहायचं ते शिकणार आहे, 1 ते 2 लेक्चर आपण फक्त कन्क्लुजन कसे लिहायचे ते शिकणार आहे. बरोबर आहे. हां, वेअर ॲज युअर कन्क्लुजन हॅज 3 पार्ट्स. कन्क्लुजनचे किती पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत. बरोबर आहे. पहिला आहे सिंथेसिस, दुसरं काय त्याचं व्हिजन, आणि तिसरं काय क्लोजिंग स्टेटमेंट. ओके, 3 पार्ट्स काय आहेत, सिंथेसिस, व्हिजन आणि काय क्लोजिंग स्टेटमेंट्स. ओके. हां, सो हे 3 पार्ट्स तुमच्या त्याच्यामध्ये असले पाहिजेत. ओके, आता नेमकं आपण जर का बघितलं तर परीक्षकावरती पहिली छाप जी येते कशात नाही येते, प्रस्तावनेतच येते. चांगली, तर त्याचा जर इंटरेस्ट गेला तर नंतर तो शेवटपर्यंत इंटरेस्ट येणार का त्याचा, नाहीये. ती वाचणी बनवते. प्रस्तावनेची लांबी किती, 150 ते 200 शब्द असली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे त्यात सगळेच ऐकलेलं आहे, हुक, कॉन्टेक्स्ट आणि काय थिसिस स्टेटमेंट. बरोबर आहे. हां,
हुक, कॉन्टेक्स्ट आणि थिसिस स्टेटमेंट. आणि यात तुम्ही चौथी गोष्ट एक ऍड करू शकता, वे फॉरवर्ड. शेवटी याला द्या की आता प्रस्तुत निबंधामध्ये आपण हे भाग बघणार आहोत. म्हणजे त्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला याला या निबंधाच्या विषयाची काय आहे जाणीव आहे आणि हा त्या निबंधाला धरून आहे. बरोबर आहे. तर प्रस्तुत निबंधामध्ये आता आपण तंत्रज्ञानाचे फायदे, तोटे आणि याचा समन्वय साधून आपण कशा प्रकारे आपलं जीवन हे बनवू शकतो हे बघूयात. अशाने काय होणार, तुमचा हा एंड होणार. बरोबर आहे. हा, आता इंट्रोडक्शन जी काही आहे त्याचे 3 पार्ट्स आहेत. तर त्याच्यात हुक म्हणजे काय, तर हुक जी आहे ही सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. हुक, बरोबर आहे. मग हुक काय, उद्धरण होऊ शकतो, एखादा किस्सा होऊ शकतो, एखादी आकडेवारी होऊ शकते, एखादा प्रश्न होऊ शकतो, एखादा श्लोक होऊ शकतो. ओके. आणि हे परीक्षेचं लक्ष आहे. त्यानंतर यातनं काय होते, विषयाची पार्श्वभूमी किंवा व्याप्ती. नेक्स्ट आहे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, तो विषय काय आहे. बरोबर आहे. व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा. आणि त्यानंतर थिसिस स्टेटमेंट की या निबंधात तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी मांडायच्या आहेत आणि तुमची काय स्पष्ट भूमिका आहे ते म्हणजे काय असतं, थिसिस स्टेटमेंट असतं. बरोबर आहे. हा, नेमकं प्रस्तावनेच्या मी तुम्हाला या बॅचमध्ये 12 पद्धती शिकवणार आहेत. सो मी तुम्हाला सांगितलं 2 लेक्चर माझे फक्त काय चालणार आहे, प्रस्तावना, इंट्रोडक्शन. ओके. काही काळजी करू नका, तुम्ही पूर्णतः पहिले याच्यावरती वर्क करा. तुम्ही तुमचा ढाचा बनवा त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तुम्हाला मी एवढा कंटेंट देणार आहे की काहीच फरक नाही. ओके. म्हणून तो कंटेंट घेतल्याशिवाय लिहिण्यामध्ये काही अर्थ नाहीये. सुविचार, दृष्टांत किस्सा, धक्क्यादायक आकडेवारी, काल्पनिक परिस्थिती असे वेगवेगळे संदर्भ आहेत तुमचे त्याच्यामधले. बरोबर आहे. आणि डोट्स वगैरे जे काही असतात तुमचे ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर हे टोटल मी तुम्हाला हे करायचं असेल. बरोबर आहे. हां, मग आता बघा, एखादं जर आता हे काय समजा विषय आहे, पाणी हेच काय नवीन तेल आहे, येऊ शकतो. आता पाण्याची टंचाई चाललेली आहे, त्याचा निबंध येऊ शकतो ना तुम्हाला. हां, मग आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये की बघा, पृथ्वीवर राज्य करायचे असेल तर पाण्यावर नियंत्रण मिळवा, असे माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांनी म्हटले होते. आज जग जेव्हा हवामान बदल आणि पाणी टंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जात आहे तेव्हा या वाक्याचे महत्त्व कितीतरी पटीने वाढले आहे. पाणी आता केवळ एक नैसर्गिक संसाधन राहिलेले नाही आहे, तर ते राष्ट्राच्या सामर्थ्याचे, संघर्ष आणि भविष्याचे काय मोजमाप बनलेले आहे. ओके. सो अशाने तुम्ही हे करू शकता. ओके. हा, श्री राष्ट्रीय शासन, त्याच्यामधनं आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल हे करू शकतो. बरोबर आहे. हां, अगेन नेक्स्ट जर का आपण बघितलं तर धडाधड आकडेवारी, डिजिटल क्रांती, संधी की संकट. म्हणजे आपल्याच आता टेक्नॉलॉजीचं जे आहे, जगातील 5.3 अब्ज लोक इंटरनेट वापरतात, परंतु तितकेच लोक सुमारे 5 अब्ज अद्यापही पिण्याच्या पाण्यापासून काय आहेत, वंचित आहेत. फॅक्ट्स. बरोबर आहे. एका बाजूला कृत्रिम मंगळावर पाणी शोधत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपल्या देशातच कोट्यावधी बालके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. हा विरोधाभासच डिजिटल क्रांतीच्या खऱ्या चेहऱ्याचे दर्शन घडवतो. बरोबर आहे. हां, त्याच्यामध्ये आपण हे करू शकता, जसं दिवसेंदिवस आपले कोट्स येतात. बरोबर आहे. त्यात एक मी एकदा खूप चांगला कोट वाचला होता की देश का भविष्य भूखा सो रहा है, सुना है मेरा इंडिया डिजिटल हो रहा है. बरोबर आहे. हां, तर एकीकडे हंगर आणि मार्गदर्शन तुम्ही हे करतात त्याच्यामध्ये, दुसरीकडे यावेळी करतायत. आणि असे बघा, फक्त हे मेकॅनिकल मी तर तुम्हाला देणारच आहे, पण मेकॅनिकल वाटत नाही. दिवसात ते आपल्या प्रत्येक रोजमर्राच्या गोष्टी आहेत ना, त्याला ऑब्झर्व करा. त्यातनं बघा की यात एसेला आपण काय लिहू शकतो, इथिक्सने काय लिहू शकतो. बरोबर आहे. मी एकदा एसे लिहिला होता, याच्यामध्ये माझ्या सरांनी क्लासमध्ये दाखवला, मी जेव्हा युपीची तयारी करायचो ना दिल्लीमध्ये, तेव्हा दाखवला होता की याला म्हणतात स्टार्टिंग. तर त्याचं टायटल काय होतं की चेंज, की म्हणजे जगात बदल का महत्वाचा आहे. ओके, असं. तर अनेक लोकांनी हिस्टॉरिक रेफरन्स वगैरे दिलं होतं. मी त्याला काय दिलं होतं की सन 2007, ओके, ज्या 3 बॅटिंग ट्रायोनी अख्ख्या भारतीय किंवा अख्ख्या जगाच्या फलंदाजीवरती अधिराज्य गाजवलं, ती भारतीय त्रिमूर्ती म्हणजे कोण, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड. बरोबर आहे. 10 वर्ष आणि या तिघांची बॅटिंगची जी की रन त्यांनी काढले होते त्याची बेरीज इक्वल टू जगातला असा कुठलाही क्रिकेट संघ नव्हता की त्याच्या 11 प्लेयरची बेरीज सुद्धा या तिघांची रनांची बेरीज होती. बरोबर आहे. पण एक धक्कादायक निर्णय झाला आणि 2007च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ज्या 10 वर्ष ज्या प्लेयर्सनी इंडियाला लीड केलं त्यांना काढण्यात आलं आणि पोरापारांची टीम बनवण्यात आली. ओके. आणि त्याचं नेतृत्व देण्यात आलं एका 22-23 वर्षीय महेंद्रसिंग धोनीकडे. बरोबर आहे. आणि त्या नवख्या टीमनी भारताला विश्वचषक जिंकून दिला, जे की या तिघांच्या टाळाला सुद्धा आजपर्यंत जमलं नव्हतं. हे प्रूव्ह करतं की बदल का गरजेचा आहे. करेक्ट. असे डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या पाहिजे त्याच्यामध्ये. मी कधी कधी पुस्तक वाचतो तर त्याच्यामध्ये मला वाटतं की अरे हा गोष्ट काय हे याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. जसं मला आता याच्यामध्ये आपण बघतोय, याच्यामध्ये आता तुम्ही बघताय मूल्य निर्मिती का महत्वाची. तुम्ही द्या ना एक्झाम्पल. आज काय झालं, लोगल फोर्टला 2 दिवसांनी काय घडलं, काय म्हणजे घरी आई वडिलांना काही सांगण्यापेक्षा तुम्हाला लोकांना मारणं सुरू वाटतंय. ही मूल्य निर्मिती आता निर्माण करतोय आपण त्याच्यामध्ये. बरोबर आहे.
ओके, खूप दिवसाआधी आर्टिकल आलं होतं याच्यामध्ये यांचं एक विक्रम सेठचं ॲरोगंट नेशन भारताचं त्यांनी लिहिलं होतं की भारत हा काय उद्धट राष्ट्र आहे. बरोबर आहे. त्यांनी म्हटलं की भारत हा श्रीमंत झाला, लिबरलायझेशन नंतर भारत फार मोठ्या प्रमाणात काय झाला, श्रीमंत झाला. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्हमेंट झाली याच्यामध्ये. कोणी म्हटलं अजून इतके गरीब आहेत तरी आपण खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्ह झालोय. बरोबर आहे. पण भारतीय लोकांनी अजून नीतिमूल्य शिकले नाहीत आणि तुम्हाला वारंवार जाणवतं. ते म्हणतात कोणी कुठल्या पण एअरपोर्टमध्ये जा, तिथे तुमचे सीट फिक्स आहे तरी लोक असे धावतात त्यामध्ये चढण्यासाठी, ते सामान ठेवण्यासाठी. पहिले कोणता तर ते आपलं सामान भरण्यात त्यांना इंटरेस्ट येतो, जबकि त्यांची सीट सुद्धा काय त्याच्यामध्ये रिझर्व असताना सुद्धा. सो दिस इज एन इंडियन. ती कुठे मॉलमध्ये जा, ते तुमचे शॉपिंग ट्रॉलीज आहेत ते मधात अडून नको उभे राहतात त्याच्यामध्ये आपल्या बाळांना बसवतात. बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट, ही मूल्य संस्कृती आपण आहे की आपण खरंच लायकीचे आहोत का त्या गोष्टीला. आणि ही का होत आहे याच्यामध्ये, कारण आपण ती त्या लेवलची मूल्य संस्कृती हे केली आहे का, निर्माण करत आलेली आहे. म्हणून मूल्य. मग अशा इथिक्समध्ये, एसेमध्ये ह्या गोष्टी तुम्ही टाका दिवसेंदिवस जीवनाच्या, तेव्हा तुमचा एसे जो आहे तो काय होणार, इफेक्टिव्ह होणार आहे. तो मेकॅनिकल आन्सर नाही वाटायला पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. सो अशा अनेकशा गोष्टी तुमच्या डे टू डे लाईफच्या तुम्ही रोज जे काही मर्राच्या घडतात, रोज आपण पेपरमध्ये जे काही वाचतो, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बिंबवता तुम्हाला आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हा, तर आपण हे आता हे आहेत याच्यामध्ये अशा प्रकारे आपण जे आहेत तर ही जी हे आहे बरोबर आहे. नेक्स्ट कन्क्लुजन करण्याचा, त्याच्यात हे करण्याचा काय, ओके. हा, तर त्याच्यामध्ये काय थिसिस स्टेटमेंट आणि हे जे आहेत. बरोबर आहे. तर हे कशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे करू शकतो, दृष्टिकोन आपला काय ठेवला पाहिजे, विजन काय ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये, कॉल टू एन ऍक्शन. ओके. तर आता आपण हे कुठले पण जे हे आहेत, बरोबर आहे, प्रस्तावना. ओके. तर आता जर आपण बघितलं की किसीचे म्हणले होते पाण्यावर राज्य करणारा, बरोबर आहे, जगावर राज्य करेल. आज ते सत्य केवळ भौगोलिक नाही, ते नैतिक नाही, पण पाणी वाचवणे ही आता पर्यावरण जबाबदारी नाही, तर ती मानवाधिकाराची काय झाली आहे, लढाई झाली आहे. जर आपण हे युद्ध जिंकलो नाही तर उद्याच्या पिढ्यांसाठी कोणी युद्ध जिंकण्याची संधीच उरणार नाही. बरोबर आहे. हा, तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये. ओके. हे स्टेटमेंट आहे. देन कृतीची हाक, सावित्रीबाईंनी एकट्याने शाळा उघडली. आज आपल्याकडे सरकार आहे, निधी आहे, तंत्रज्ञान आहे, पण आवश्यकता आहे ती दृढ इच्छाशक्तीची. एक मुलगी शिकली तर एक घर घडते, एक पिढी शिकली तर एक राष्ट्र उभे राहते. ध्येय साध्य करायचे असेल प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या आसपासची एक मुलगी आज शाळेत जात आहे का. ओके. आशयाने बघा, इफेक्टिव्ह एंडिंग जर आपण याला म्हणायचं, बरोबर आहे. भारत 2047 चे स्वप्न साकार होईल डिजिटल साक्षरतेवर, तेव्हा महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यातील विद्यार्थी ऑनलाईन शिकेल, बिहारचा शेतकरी डिजिटल पेमेंट वापरेल आणि राजस्थान महिला ई कॉमर्स आपले उत्पादन जगाला विकेल, तेव्हा डिजिटल क्रांती खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. संकटाची संधी एका सणाचे दोन पैलू आहेत, आपण कोणता पैलू निवडतो यावरच आपले भविष्य ठरेल. दॅट शुड बी युअर कन्क्लुडिंग लाईन. बरोबर आहे ना. हा, तर या अशा प्रकारे तुमचे जे हे आहेत, तुमची सुरुवात, तुमच्या शेवट, तुमच्या ज्या हे आहेत, बरोबर आहे ना, तर त्यांनी तुम्ही हे करू शकता. आता समजा एखादा एक टॉपिक आपण घ्यायचं असेल की पाणी हे तेल आहे, तर याची सुरुवात जे आहे, बरोबर आहे, कन्क्लुजन. मी काय म्हणतो तुम्हाला की नेहमी लिंक करायचं. काय लिंक करायचं, इंट्रोडक्शन आणि काय कन्क्लुजन, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना काय करायच्या, लिंक करायच्या. मग लिंक करताना तुम्ही इंट्रोडक्शन जर आहे तर इंट्रोडक्शन तुम्ही कसं ठरवणार त्याच्यामध्ये. ओके. हा, पाणी हे नवीन तेल आहे, तर हे कोणाचं स्टेटमेंट होतं, किसीचेचं. हे तुम्ही त्याला दिलंय, होक दिलंय, उच्चारले त्यावेळी एक भू राजकीय विधान वाटले, पण ते आज काय कटू वास्तव बनलेले आहे. त्यानंतर कॉन्टेक्स्ट काय, की मग इतक्या लोकांना कॉन्टेक्स्ट तो मुद्दा समजावा. इतक्या लोकांना स्वच्छ उपलब्ध नाही आहे, आज इतक्या लोकांची ही धोकादायक पद्धतीने वाढते, एकीकडे उद्योगीकरण वाढते, दुसरीकडे लोकसंख्या बदलावून आणून दुरी कात्री लटकलेली आहे व संघर्ष म्हणजे वॉटर वॉर्स हे आता दूरचे स्वप्न राहिलेले नाही. त्यानंतर थिस स्टेटमेंट काय, की या निबंधातून आणणार आहे की पाणी केवळ एक नैसर्गिक संसाधन नसून ते राष्ट्रीय सामाजिक आणि शाश्वत विकासाचा आधारस्तंभ आहे आणि त्याचे संरक्षण करणे आजच्या काळातील सर्वात महत्वाची काय आहे, नैतिक जबाबदारी आहे. असं तुमचं काय आहे, इंट्रोडक्शन आहे. बरोबर आहे. असं तुमचं इंट्रोडक्शन आहे. ओके. त्यानंतर आता एंड जो करतो आपण, तर एंडचे 3 प्रकार म्हटले होते मी. काय काय म्हटले होते, सिंथेसिस, कोणते आहेत, विजन आणि काय क्लोजिंग. मग सिंथेसिस काय, पाणी हे तेल बनले कारण आपण तेलासारखे सुधरले. बरोबर आहे. जलसंधारण, पुनर्वापर, कार्यक्षम सिंचन आणि जनजागृती या 4 आधारावर जल सुरक्षेचे भवितव्य उभे आहे. संसदेपासून शेतीपर्यंत, शाळेपासून कारखान्यापर्यंत प्रत्येक घटकाची ही काय आहे, जबाबदारी आहे. ओके. भारत @ 2070च्या स्वप्नात हर घर जल योजनेची यशस्वी अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्प, जलसाक्षर नागरिक हे 3 खांब असायला हवेत. जेव्हा राजस्थानच्या वाळवंटातील मुलाला आणि मुंबईच्या झोपडपट्टीतील स्त्रीला समान स्वच्छ पाणी मिळेल तेव्हाच विकास खऱ्या अर्थाने लोकशाही होईल. पाण्याचा एक थेंब म्हणजे उद्याच्या पिढीचा एक श्वास आहे. बघा असं वाक्य आहे, इफेक्टिव्ह ना. पाण्याचा एक थेंब उद्याचा काय, एक श्वास आहे. विसरलेल्या समाजाला इतिहास कधीच माफ करत नाही. करेक्ट.
सो दॅट इज युअर एंड. तर अशा प्रकारे तुमची एंड आणि तुमची काय स्टार्टिंग जी आहे ती कशी असली पाहिजे, इंटरलिंक असली पाहिजे. बरोबर आहे. दिवसेंदिवस आता आपण जर डेली याच्यामध्ये हे बघतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा तुमचे जे निवड एक्झाम्पल्स आहेत, ओके, जसं डेमोक्रेसीवरती आलेलं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असं लिहिण्याचा प्रयत्न करा. काल आणीबाणी आहे तर त्याच्या आणीबाणीवरतीच्या याच्यावरती ना माझ्या याच्यावरती खूप चांगलं एक वाजपेयींचं मला हे आलं होतं तर ते टाकलं माझ्या आपल्या टेलिग्राम चॅनल. सर जॉईन आहे टेलिग्रामला, ते टाकलं होतं मी. बरोबर आहे की काय होतं की जेव्हा लोकशाहीचं महत्व जे आहे ना ते जेव्हा लोकशाही जेव्हा आपल्याकडे फ्रीडम नसतं ना तेव्हा त्याचं महत्व कळतं आपल्याला. बरोबर आहे. तर त्यात मी लिहिलं होतं की काय होतं की आणीबाणी होती आणि त्याच्यामध्ये सगळे तेव्हाचे अपोजिट जे जनता दलाशी जनसंघाचे सगळे नेते होते ते कशामध्ये होते, जनता पार्टीचे नेते जेलमध्ये होते. जेलमध्ये होत असताना जे विरोधी पक्ष नेते होते त्यांची अचानक काही याच्यात काय करण्यात आली, सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आली तर त्यांनी दिल्लीला प्रचारसभा बोलवली. प्रचारसभेला गर्दी होणार याची हे लोकांना लक्षात आलं. तेव्हा इंदिरा गांधी सरकार आहे त्यांनी काय केलं की त्यांनी बॉबी चित्रपट आहे तेव्हाचा फार फेमस चित्रपट होता, ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया पिक्चर, तो सुपर डुपर हिट झाला होता. तो त्या दिवशी तेव्हा दूरदर्शनच होतं, तो दाखवला की लोक जाऊ नयेत म्हणून. तो दाखवला आणि तरी प्रचंड खचाखच मैदान भरलं होतं. आणि ते वाजपेयी आले आणि वाजपेयींनी भाषणाची सुरुवात कवितेच्या ओळीने केली आणि धडधड टाळ्या वाजल्या. रात्रभर त्यांच्या भाषणात टाळ्या वाजल्या जातात. त्यांनी म्हटलं होतं की बात मुद्दत की मिली है दीवाने, सुनने कहने को तो है बहुत से अफसाने, खुली हवा में अब जरा सांस तो ले ले, अब कब तक रहेगी आजादी कौन जाने. बरोबर आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कविता ज्या आहेत हे आहेत अशा स्टार्टिंग अशा अनेक्डोट्स जे आहेत त्यांनी तुम्ही हे केलं पाहिजे. बरोबर आहे. जसं महात्मा साधन विरुद्ध साध्य, ओके, हे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तुम्ही महात्मा गांधींचा कोट टाकू शकता. मी तो कोट याच्यामध्ये घेतला पण सुद्धा होता आणि तो घेणार पण आहे याच्यामध्ये. ओके, की काय होतं जेव्हा उपोषण झालं होतं महात्मा गांधीचं उपोषण केलं होतं त्यांनी कितीतरी दिवस त्याच्यानंतर ते जेव्हा याला आले. बरोबर आहे. तर तेव्हा जेव्हा उपोषण त्याचं संपलं, उपोषणानंतर डॉक्टरनी त्यांना म्हटलं होतं की आता काय करा, रेस्ट तुम्हाला करावी लागेल आणि थोडं अन्न घ्या. तर त्यांनी अन्नामध्ये फक्त काय मागितलं, शेळीचं दूध मागितलं आणि 4 मोसंबी मागितल्या त्यांनी आणि त्यांनी जेवण केलं. त्यानंतर त्यांनी आपला प्राणप्रिय चरखा मागवला. बरोबर आहे. चरखा मागवला आणि म्हटलं नाही आता चरखा मला हे करायचं आहे. डॉक्टर वगैरे त्या समजवत होते की बाबा तुम्ही काय करते, तुम्ही आता उपोषणात नाही आलेले. तर त्यांनी म्हटलं नाही, जर आपण श्रम जर आपण केलं नाही, बरोबर आहे ना, कष्टाशिवाय घेतलेल्या पोळीला अन्न ग्रहण केलेला चोरीचा वास येत असतो. आता मी अन्न ग्रहण घ्यायला सुरुवात केली आहे, आता मी कष्ट केलेच पाहिजे. बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट साधन विरुद्ध साध्य. बरोबर आहे. हा, किंवा तू याला ही लावू शकता की मेहनतीच्या याच्यामध्ये याला इन्क्लूड करू शकता. तुम्ही विविध अँगल्स त्या मुद्द्यांना काय करू शकता, अँगलला जोडू शकता त्यामध्ये. ओके, तर आता आपला जो काही निबंध होता त्याच्यामध्ये, ओके, हा काय होता आपला, तंत्रज्ञान उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक काय आहे, स्वामी आहे. तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण काय आहे, धोकादायक स्वामी. टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट द डेंजरस मास्टर. प्रस्तावना एका रात्रीची गोष्ट. ओके, हा, आज ही उत्तम सेवक आहे पण वाईट स्वामी आहे. आजच्या हेच काळात हेच तंत्रज्ञानाला सुद्धा लागू होते. आता तंत्रज्ञान कसं आपल्या जीवनात हे करतात, एखादा अॅनेक्डोट यूज केलाय. 2016 साल मुंबईतील आनंद नावाचा एक तरुण इंजिनियर सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचा स्मार्टफोन त्याचा सोबती. नोकरी मिळाली लिंक्डइनमुळे, प्रेम जडले व्हॉट्सअपमुळे, बातम्या मिळाल्या ट्विटरमुळे. तंत्रज्ञान त्याचं उत्तम सेवक बनलं परंतु एके दिवशी त्याच्या लक्षात आले की मित्रांसोबत बसूनही फोनमध्ये बुडालेला असतो. आई बाबांची बोलण्यापेक्षा रील बघतो, झोपण्याची तासभर स्क्रीन बघतो आणि त्याच्या अस्वस्थ त्याच्याशिवाय काय त्याला अस्वस्थ वाटते. तंत्रज्ञान आता त्याचा सेवक राहिले नव्हते, ते त्याचं काय बनलं होतं, स्वामी बनला होता. आनंदची ही कहाणी आज कोट्यावधी भारतीयांची कहाणी आहे. तंत्रज्ञान हे साधन नाही, ते साध्य कधी बनते आपल्याला कळतच नाही. ओके, नाउ देन वी स्टार्ट विथ द टेक्नॉलॉजी. आता डायरेक्ट साध्य याच्यापेक्षा टेक्नॉलॉजी कशी आली, त्यांनी कसं माणसाचं हे निर्माण केलं ते पहिलं बघू. तंत्रज्ञान मानवाचं, तुम्हाला असे टायटल ठेवायचे नाही, ते तुम्हाला समजण्यासाठी मी ठेवलेले आहेत. तुम्हाला असे टायटल द्यायचे नाही येतात पेपरमध्ये. ठीक आहे. मानवी इतिहास म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास आहे. आगीचा शोध, चाकाचा शोध, छपाई यंत्र, वाफेचे इंजिन, विद्युत, हे सगळं तंत्रज्ञान लिहा. कशा प्रकारे चाकरी शोधापासून आपण इम्प्रूव्ह केलं. आज त्यातनं काय केलं, नव्या क्रांती उभ्या राहिल्या. तंत्रज्ञानाने रोग बरे केले, अंतर कमी केले, दारिद्र्य घटवले. भारतात युपीआयने 2013 मध्ये 8,300 कोटी व्यवहार पूर्ण केले. एकही बँकेत न जाता कोविन पोर्टलने 200 कोटी लसीकरण व्यवस्थापित केले. ओके, हे सगळं आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके, मग त्यानंतर 1945 मध्ये रॉबर्ट ओपेनहेयर यांनी ॲटॉमिक बॉम्ब तयार केला मानवाच्या रक्षणाच्या उद्देशाने, पण हिरोशिमा नागासाकी 2 लाखांशी जास्त मृत्यू पडले. ओपेनहेयर नंतर सांगितले, नाऊ आय एम बिकम अ डेथ, द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड. बरोबर आहे. हे त्यांनी भागवत शब्द उद्धृत केले होते, कारण तेव्हा तंत्रज्ञान काय बनलं होतं, स्वामी बनलेलं होतं. बरोबर आहे. आजच्या काळात आपण जर का बघितलं तर आजच्या काळात सोशल मीडिया अल्गोरिदम हे सर्वात मोठे उदाहरण आहे. फेसबुकच्या हे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता डेटा द्या. 8-7 कोटी लोकांनी डेटा चोरी केला, निवड प्रवेश केल्या गेल्यात. म्यानमारमध्ये फेसबुकवर
पसरलेल्या हेट स्पीचमुळे रोहिंग्या नरसंहार घडला. डीपफेक तयार खोट्या व्हिडिओ तयार करून असंख्य निरपराधांची बदनामी केली. एआयने लिहिलेल्या फिशिंग ईमेल्सने हे सगळं तुम्ही त्यात लिहू शकता त्यामध्ये. ठीक आहे ना. हा, मग आता डिटेल व्यसन नव्या युगाचा काय रोग. डब्ल्यूएचओने गेमिंग डिसऑर्डरला अधिकृत मानसिक आधार घोषित केले. बरोबर आहे. तुम्हाला गेमिंग डिसऑर्डर फार मोठ्या प्रमाणात आहे आजच्या युथमध्ये, इंडियन युथमध्ये. बरोबर आहे. हा, पबजी गेम्स. बरोबर आहे. तुम्हाला भारतात अहवालानुसार 14 ते 17 वयोगटातील 38% मुले स्मार्टफोन एडिक्शनच्या विळख्यात आहेत. टिकटॉक, इंस्टाग्राम, युट्यूब शॉर्ट हे सर्व डोपामाइन लूप्सवरती काम करतात. जणू तंत्रज्ञानाने आपल्या मेंदूला नियंत्रित केलेले आहे. बरोबर आहे. हा, आणि त्यानंतर प्रोडक्ट मॅनेजर जे नेटफ्लिक्स यांनी सांगितलं की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द 22 लाख अवर्स ऑफ ह्युमन टाइम वेस्टेड एव्हरी डे. हे स्वतः कबूल केलंय नेटफ्लिक्सच्या यांनी की आम्ही लोकांचा इतका वेळ वेस्ट करतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. एखादी कविता लिहाय तर तुमची बनवते अशात बनवू शकता. बरोबर आहे. हा, यंत्र घडवले माणसाने, माणूस बनला यंत्र, सीनमध्ये बुडालेला हरवला त्याचा तंत्र. ज्याने शोधले आकाश तो भूमीला विसरला, ज्याने जोडले जग सारे तो स्वतःला हरवला. सेवक तोच उपयुक्त ज्याला लागला लगाम आपला, स्वामी झाला ते जेव्हा यंत्र संपतो माणूस भला. असं काही ते तुम्ही त्यात मिळू शकता. असं नाही की तुम्ही एखादी कोणी कविता लिहू शकता, तुम्ही काहीतरी ओळी बनवा त्याच्यामध्ये. ओके, असं काही बोलू शकता तुम्ही. देन एआय, आता तंत्रज्ञानाचाच एक पार्ट म्हणजे काय, एका जगत त्याच्यावर झालं. निबंध एआयवर नाही, पण टेक्नॉलॉजी आज सगळ्यात मोठी रिव्होल्युशन टेक्नॉलॉजी आज ती कोणती आहे, एआय. एआयवरती लिहा एक पान दीड पान भरून. बरोबर आहे. एआय हे आजच्या सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञान एआय करताना निदान होते, हे होते. बरोबर आहे. शेतकरी उत्पन्न 20% परंतु त्याच वेळी ऑटोमॅटिक वेपन्सने धोके निर्माण करत आहेत. डब्ल्यूएफच्या अहवालानुसार एआय मुळे इतक्या नोकऱ्या गेलेल्या आहेत वगैरे, हे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आता याच्यात हे नेहमी कुठं जेव्हा टेक्नॉलॉजी कुठं निबंध लिहितात त्यात आता भारतावर इफेक्ट काय, हे तुम्ही जर्नलाइज दिलं पूर्ण जगाचं वगैरे. आता भारतामध्ये त्याचा काय हे आहे. बरोबर आहे. भारतात सर्व डिजिटल इकॉनॉमी बनण्याच्या मार्गावर डिजिटल इंडिया, भारत नेट, इंडिया स्टॅक या उपक्रमांनी जीवन बदलले, पण त्यासाठी ऑनलाईन फ्रॉड सर्वात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सायबर बुलिंगमुळे किशोरी मुलांमध्ये आत्महत्येच्या प्रवृत्ती वाढलेल्या आहेत. हिंसाच्या घटना वाढलेल्या आहेत. आयटी ऍक्ट हे वाढलेले आहेत. बरोबर. तंत्रज्ञान वेगळ्या चुकीच्या गोष्टी पण होत आहेत त्याच्यामध्ये. माझं स्वतःचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. माझं 10,000चा टेलिग्राम ग्रुप होता, हॅक झाला पूर्णतः. पुढे आपला स्टुडंट बेस होऊन जातो पूर्णतः त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. सो दिस व्हॉट हॅपन्स. ओके, आज माझा ग्रुप किती आहे टेलिग्रामचा माहिती आहे मला, 600 लोकांचं. मग सांगा एवढा मोठा माझा स्टुडंट बेस चालला गेला ना. सडनली कोणा व्यक्तीचा पूर्ण बिझनेस चालला जातो, पुढे त्याचा कस्टमर बेस जो असतो तो चालला जातो, त्याचे स्टुडंट चालले जातात. असं काही पण होऊन जातं कोणा बिझनेसमध्ये. हे कशामुळे होतंय, तर पॉझिटिव्ह येतं पण कसं आहे, निगेटिव्ह सुद्धा आहे. ओके, हा. मग आता तंत्रज्ञानाला सेवकच ठेवलं पाहिजे तर काय, सगळ्यात पहिले काय, एज्युकेशन, डिजिटल लिटरसी. बरोबर आहे. की तंत्रज्ञान समजवलं पाहिजे आणि त्याच्या मर्यादा काय आवश्यक आहेत हे झालं पाहिजे. युरोपियन युनियनचा तुम्ही प्लॅन आहे त्यामुळे भारतीय शालेय अभ्यासात डिजिटल इथिक्स समाविष्ट करणं आवश्यक आहे. इथिकल एआय गव्हर्नन्सची गरज आहे आज. बरोबर आहे. हा. देन स्क्रीन टाइम मॅनेजमेंट जो आहे त्याच्यामध्ये हे आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे. स्क्रीन टाइम मॅनेजमेंटची गरज आहे. हे पॅरेंट्स पासून तर नॅशनल लेवल पर्यंतच्या पॉलिसी मेकिंग पर्यंत याच्यावरती वर्क करणं काय आहे, गरजेचं आहे. बरोबर आहे. हा. शेवटी की तंत्रज्ञान साधन आहे ते चांगले की वाईट आहे त्याचा शेवटी कोणावर डिपेंडंट आहे ते उपयोग करण्यात. बरोबर आहे. हा. सो अगेन अँड इन दॅट वे यू कॅन यूज याच्यामध्ये की देवाकडून आग चोरून मानवाला दिली. बरोबर आहे. प्रोमेस्टियसने मानवाचे जीवन उजळले, परंतु ही दंतकथा आहे म्हणजे त्याच्यामध्ये की एक ग्रीक कथा आहे की त्यांनी काय केलं की त्यांनी देवाकडे आग घेतली आणि ती मानवाला दिली. बरोबर आहे. त्यातनंच मग आग कशी आली, त्यामुळे काय लोकांचं जीवन उजळलं, परंतु त्याचवर विनाशाची बीजेही आली. तंत्रज्ञान ही आज कशी आहे तशीच एक आग आहे. बरोबर आहे ना. ती योग्य प्रकारे वापरली तर सभ्यता उजळते आणि सुटली तर सर्वनाश होतो. टेक फॉर गुड हे केवळ घोषवाक्य नको, ते जगण्याचा मार्ग बनला पाहिजे. हा काय बनला पाहिजे, जगण्याचा मार्ग बनला पाहिजे. प्रत्येक नागरिक, सरकार आणि तंत्रज्ञान कंपनी यांनी सुनिश्चित केलं पाहिजे की तंत्रज्ञान मानवाची सेवा करते, मानव तंत्रज्ञानाची नाही. बरोबर आहे. यंत्राने माणूस स्वतंत्र व्हायला हवा, यंत्राचा गुलाम बनायला नाही. महात्मा गांधींच्या यांनी तुम्ही काय करू शकता, याचा एंड करू शकता. करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो एसेचे विविध अँगल्स आहेत. तर तुम्हाला मी असे 70 ते 80 एसे पूर्णतः लिहून देणार आहे. लिहून म्हणजे इथे लिहून नाही देणार, तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये ते राहणार आहेत. ओके. तर आपण याच्यामध्ये आता हे बॅचमध्ये आपण काय काय बघणार आहोत नेमकं, म्हणजे आपण तुम्हाला एक एसे सॅम्पल दाखवला आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. तर बॅचमध्ये काय काय बघणार आहोत, तर मी तुमच्यासाठी डिफरंट टॉपिक्सवरती विविध थीम्स आहेत, त्याच्यामध्ये थीम्स आहेत. तर त्या थीम्सवरती जसं हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण आहे, याच्यावरती मी 2-3 तुमच्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम्पल्स घेतलेले. जसं चिपको आंदोलन आहे, झाडांना मिठी मारायचं, चिपको आंदोलन तुम्हाला सगळं माहिती असेल. आणि तुम्हाला जीएस मध्ये तुमच्या इथिक्समध्ये सुद्धा तुम्हाला वापरण्यात येणार आहेत. ओके. लद्दाखचे जे आहेत, बरोबर, लद्दाख प्रत्येक वर्षी संकटाला सामोरा जातो, मग लद्दाख याचं हे काय ग्रेट बॅरियर रीफ वगैरे हे असे एक्झाम्पल्स आहेत. सोबत माझ्या याच्यामध्ये मी तुम्हाला 20-30 याच्यामध्ये यात महाराष्ट्र ओरिएंटेड एक्झाम्पल सुद्धा देणार आहे. ओके. महाराष्ट्र ओरिएंटेड एक्झाम्पल म्हणजे काय, आता आपला टॉपिक काय होता रे, पर्यावरण होता, इन्व्हायरमेंट होता याच्यामध्ये. मग इन्व्हायरमेंट मध्ये काय, महाराष्ट्रातील उदाहरणे
हिवरे बाजार दुष्काळातून समृद्धीकडे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे एकेकाळी दुष्काळाचे गाव होते. 1989 मध्ये पोपटराव पवार सरपंच झाले आणि त्यांनी सांगितले गाव विकायचे नाही, गाव जगवायचे. बरोबर आहे. झाडे तोडण्यावर बंदी, दारूवर बंदी, शेळ्या मेंढ्यांच्या चरावर नियंत्रण, या 3 निर्णयांनी सगळं गाव बदललं. जलसंधारणाचे काम सुरू झाले. आज त्याच गावात भूजल पातळी इतकी वाढली की उन्हाळ्यातही विहिरी भरलेल्या असतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न 3 वाटेल. हे गाव आज देशाला दाखवते की पर्यावरण संरक्षण आणि विकास या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. असे तुम्ही घेऊ शकता. पुण्यातील मियावाकी जंगले हरित क्रांती, पुणे महानगरपालिकेने अनेक सण मिळून शहरात जपानी मियावाकी तंत्रज्ञानाने दाट लहान जंगले निर्माण करण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यांना छोट्या शेकडो देशी झाडे दाट लावली जातात आणि 3 वर्षात जंगल तयार होते. वारजे, बावधन, हडपसर इथे वृक्षमित्र अभियानाने दत्तक घेण्यास प्रोत्साहित केले शहरातील. तर हे असे मुद्दे जर का तुम्ही मांडलेत तर मी अशा प्रत्येक टॉपिकवरती असे मुद्दे सुद्धा देणार आहे. तर त्या एक्झामला फील झालं पाहिजे आपण की हा महाराष्ट्र ओरिएंटेड एक्झाम्पल हा देतोय. असं लिहिक्समध्ये पण तुम्हाला देणार आहे की महाराष्ट्र ओरिएंटेड गोष्टी तुम्ही त्यात पण त्या लिहिल्या पाहिजे. नॅशनल इंटरेस्टेड लिहाच, पण युपीएससी तुमच्या आन्सरमध्ये हा फरक राहिला पाहिजे की तुम्हाला महाराष्ट्र ओरिएंटेड हे दिलेलं आहे. तर असे प्रत्येक टॉपिक, आता हा पहिला टॉपिक झाला, त्यानंतर त्याचे काही कोट्स आहेत. ओके, हा तर कोट्स आहेत, त्याच्यामध्ये ते कोट्स हे आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय, शाश्वत विकास उद्दिष्टे त्यात आहे. ओके, सिक्कीम भारताचे 100% सेंद्रिय राज्य, उज्ज्वला योजना. ओके, स्वीडन हे मॉडेल आहे. बरोबर आहे. हा, पुण्याचं घनकचरा व्यवस्थापन देशाचा चांगली सेंद्रिय द्राक्ष निर्यात मॉडेल आहे. नाशिकचा कांदा. ओके, हा सो लासलगाव जे आपण बघतो त्याच्यामधला. ओके, सो दॅट इज व्हॉट, सो ते मॉडेल आहे लासलगावच्या कांद्याचं, ते आपल्या याच्यामध्ये आहे. ओके, जलसंकट जलसंवर्धन राजेंद्र सिंगचं एक्झाम्पल आहे. तर असे मी तुम्हाला हे फक्त एडिटोट सुरुवातीलाच नाही, तुम्ही पॅसेज असं नाही की एडिटोट एक्झाम्पल सुरुवातीला यूज केले पाहिजे. तुम्ही पॅसेजच्या मधामध्ये जो आहे त्यामध्ये पण ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यात टाकू शकता, हे एक्झाम्पल्स हे. तर हे दिस इज व्हॉट. तर या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जी पीडीएफ्स आहे ती आपण पूर्णतः देणार आहे त्यामध्ये. अगेन एसे मध्ये तुम्हाला मी आणखी याच्यावरती जो एक वर्क करण्यासाठी तुमच्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंग आणि एंड ह्या कशा करण्याच्या, आपण कशी शिकवूयात त्याला, स्टार्टिंग आणि एंडच्या आपण विविध पद्धती डेव्हलप करूयात त्याच्यामध्ये. ओके, पण सोबतच याच्यासोबत अगेन जी बॉडी आहे, बॉडी लिखाणाच्या विविध पद्धती आहेत, सो त्या सुद्धा आपण बघूयात. ओके, सो त्याच्यामध्ये विविध मेथड आहेत, डायरेक्ट मेथड आहे, कारण परिणाम मेथड आहे. तर हे सगळे जे आहेत मी तुम्हाला 7 ते 8 बघा, 10 ते 12 इंट्रोडक्शनच्या मेथड्स आणि कन्क्लुजनच्या मेथड्स हे आपण बघूयात. त्यानंतर 8 ते 10 बॉडीच्या मेथड्स या कोणत्या कोणत्या असतात. सोबत प्रॉपर रिच एकदम कंटेंट तुम्हाला देण्यात येणार आहे याच्यामध्ये. आणि आधीची आपली जी बॅच आहे, मागचे जे ओल्ड पॅटर्नच्या बॅचेस होते त्याच्यापेक्षा जवळपास 70-80% कंटेंट मी आता यंदा या बॅचसाठी इम्प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये करा, मी आधीच केली असेल म्हणून हे नाही. अगेन निबंधामध्ये विविध कनेक्टर्स कशी यूज करायचे, विविध कनेक्टर्स असले पाहिजेत तुम्हाला, हे फार महत्त्वाचं आहे. कनेक्टर्स, यूज कनेक्टर्स इन द एसे. परीक्षेत जोडणारे शब्द, प्रथम तुम्हाला 3-4 गोष्टी द्यायच्या लिहायच्या. प्रथम गोष्ट ही, दुसरी गोष्ट ही, तृतीय गोष्ट ही. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा कधी या व्यतिरिक्त, याशिवाय, तसेच, त्याचप्रमाणे, अशाच प्रकारे, दुसरीकडे, तथापि, तरी सुद्धा विरोधी असेल तेव्हा अशा प्रकारे हे. बरोबर. परिणाम दर्शवले म्हणून, परिणामी, याचा परिणाम म्हणून, अशा प्रकारे, त्यामुळे, या कारणासाठी असं लिहू शकता. विरोध दर्शवणे, जरी असं झालं तरी सुद्धा, मात्र, परंतु, विरोधाभास जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हे जे कनेक्टिंग वर्ड्स आहेत ना, हे असे वापरता आले पाहिजेत तुम्हाला, तर हे वापरा. ओके, विशेषतः हे स्पष्ट करण्यासाठी. ओके, जेव्हा जे निष्कर्षात्मक वाक्य येतं तेव्हा असं लिहू शकता. म्हणून असे निष्कर्ष काढता येते की, सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे निष्कर्षात म्हणता येईल की, अशा प्रकारे हे स्पष्ट होते की, सारांशात याच्यातील मुख्य निष्कर्ष असा आहे की या सर्व पैलूंचा अधिक सरळ विकास करणे गरजेचे आहे. तर हे असे जे काही स्टेटमेंट्स आहेत कन्क्लुडिंग लाईन्ससाठी आहेत, हे आहेत. त्यानंतर आपले जे हे आहेत, बरोबर आहे, कन्क्लुडिंग फ्रेजेस आहेत. तर त्या कन्क्लुडिंग फ्रेजेस कोणते कोणते, महात्मा गांधीचं जे तलिस्मान आहे. ओके, तलिस्मान आहे. ओके, तलिस्मान हा मी शिकवणार तुम्हाला. तलिस्मान काय आहे की, गांधींना जेव्हा विचारलं की आपण कुठल्या दिवशी निर्णय कसा घ्यायचा, तर तुम्ही विचार करा, कोणती पॉलिसी ठरवताना तुम्ही विचार करा की तुमच्या समोर सगळ्यात दिन दुबळा, सर्वात गरीब व्यक्ती तुमच्या समोर आणा आणि विचार करा की मी हा जो निर्णय घेतोय याच्यामुळे त्याच्या जीवनात काही फरक पडेल का. जो भुकेने व्याकुळ हजारो लाखो भारतीय, त्याच्या जीवनात काही फरक पडेल का, त्याच्या जीवनावर हास्य येईल का, तर ते काम काय आहे, योग्य आहे. तर तुमची चिंता जी आहे ती मिटून जाते. ते तलिस्मान आहे, मी तुम्हाला ते लिहून देणार आहे. नंतर एंड जेव्हा आपण करतो बघा, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की सुरुवात कशाने करायची, एंड कशाने करायची. जेव्हा सबका साथ सबका विकास, बरोबर आहे, ही सुरुवातीला थोडी चांगलं वाटणार, हे शेवटी काय, शेवटी जाता जाता कन्क्लुडिंग लाईन सबका, शेवटी काय, सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं हे हो, बरोबर आहे ना. हा, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु निरामया, सर्वांना सुख लाभो, सर्वांना रोग मुक्ती मिळो, वसुदेव कुटुंबकम. ओके, हा, आता काही हे आहेत की तुम्ही हे इंट्रोडक्शन मध्ये अस्तुमा सद्गमय, बरोबर आहे, असत्यातून सत्याकडे जाण्याची आपल्याला सदी, हे तुम्ही स्टार्टिंगला पण वापरू शकता. त्याच्यामध्ये काही कोट्स मी तुमचे असे घेणार की जे स्टार्टिंगला पण वापरू शकता, एंडला पण, काही फक्त स्टार्टिंगला, काही फक्त एंडला. जसं प्रिएम्बल आहे, प्रिएम्बलने तुम्हाला निबंधाची सुरुवात करायची जर का असेल, एखादा निबंध आला पॉलिटिकल किंवा कुठल्या याच्यावरती, प्रिएम्बल एंडला थोडी असते.
प्रेमबल म्हणजे काय, प्रस्तावनाशिवाय सुरुवातीलाच असते की नाही, तर ती तुम्हाला सुरुवातीला वापरली पाहिजे. तर कुठे कोणती गोष्ट कुठे वापरायची हे सुद्धा तुम्हाला काय कळलं पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. ट्रेस विथ डेस्टिनी नेहरूचा स्पीच आहे. ओके, नियतीशी करार, तो एंडला थोडी वापरता येणार, तो कुठे वापरणार येणार, स्टार्टिंगला वापरता येणार. पण ते सावरकरांचं जर वाक्य आहे की काय, देहातून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाची आपण देणे लागतो, हे देणे लागतो हे आपलं कर्तव्य, हे कर्तव्य हे एंडला आपण वापरलं पाहिजे, बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे. ओके, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, भयशून्य, मी त्याचा मराठी अनुवाद देणार तुम्हाला, भयशून्य चित्त जेथे उन्नत सदैव माथा. ओके, हा जो एंड आहे आणि त्यात एंड आहे की लेट माय फादर माय कंट्री अवेक 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 असं म्हणतो आपण, म्हणजे ती काही कन्क्लुडिंग लाईन आहे, बरोबर आहे. सो दॅट थिंग यू नीड टू अंडरस्टँड. तर ह्या अशा प्रकारे आपण जे आहेत प्रारंभिक ओळी कशा कशा आहेत, आपण प्रस्तावना काय, सो ह्या सगळ्या बाबी तुम्हाला मित्रांनो ह्या आपल्या पूर्ण बॅचमध्ये समजवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये. ओके, की कशा प्रकारे आपण त्याला टॅकल करणार आहे, काय करणार आहे. तर आता नेमकं आपला जो काही निबंध आहे आपण बघितला, आता स्ट्रक्चर फ्रेमिंग वगैरे हे कसं आहे याच्यामध्ये. आता आपली जी काही बॅच प्रोसीड होणार आहे, ओके, सो ती बॅच कशी प्रोसीड होणार आहे, आपण त्याला काय काय गोष्टी टॅकल करणार आहोत. आज तुम्हाला एक अँगल आला, फक्त आजचं लेक्चर हे इंट्रोडक्शन होतं, इथे शिकवलं नाही तुम्हाला, हे पण सगळी इंट्रोडक्शन घेतलं, कन्क्लुजन बॉडी पण घेतली, हे पण हे काही नाही. नेमकी बॅच आपली चालणार कशी. आय विल टेक ओनली 2 weeks 2 days इन अ वीक एसे रायटिंग, 2 days and 4 days इथिक्स. 4 दिवस जे आहे ते इथिक्स राहणार आहे. ओके, हा 4 दिवस इथिक्स राहणार आहे. सो ते कधीपासनं, सोमवार ते गुरुवार, ठीक आहे. आणि एसे, कारण तुम्हाला 2-2 वेळा यायला नको म्हणून मी असं प्लॅन केला तुम्हाला की एकच वेळ, आणि ही वेळच योग्य आहे का सगळ्यांसाठी, 4 ते 6. ओके, 6:30 किंवा तुम्ही सांगा तसं काही आफ्टरनून स्लॉट, फक्त मॉर्निंग स्लॉट मला वेळ नाहीये, आफ्टरनून स्लॉटला 2 नंतर तुम्ही कुठली टाइम सांगा जे लोक यायला तयार असतील त्याच्यामध्ये. ओके, बॅचसाठी. ओके, हा बॅच, आणि तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळणार आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा. ज्यांना ऑफलाईन करायचं त्यांनी ऑफलाईन करा, ज्यांना ऑनलाईन करायचं त्यांनी ऑनलाईन करा. पण मी म्हणेल की ऑफलाईन केलेलं जास्त काय बेटर आहे. इथे जे ऑनलाईन मध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईनच त्याच्यामध्ये करायचं आहे. ओके, हा एसे जे ते आपलं काय राहणार आहे, शुक्रवार आणि काय शनिवार. हे मी 2 दिवस का घेतोय बघा, काहींचं म्हणणं की सर 1 आठवडा घेऊन घ्या संपून द्या. एसे हा पुढे तुमच्या तर्काचा पार्ट, इट टेक्स युअर क्रिएटिव्हिटी, आणि क्रिएटिव्हिटी डेव्हलप व्हायला काय लागतो, वेळ लागतो. त्याला काय करावं लागतो, वेळ द्यावा लागतो. जसं सायकल चालवणे आहे, 2 दिवसात आपण सायकल नाही चालवत, खूपदा पडतो, हे करतो ते करतो, पण एकदा सायकल आली की नंतर आपल्याला कधी प्रॅक्टिस करायची गरज पडते का, नाही पडते. तर नेमकं सेम वे जे आहे आपलं, तर हे कसं, याचं काय एसे, म्हणून एसे ही कला आहे. इट इज नॉट अ नॉलेज, इट इज अन आर्ट. आणि पेंटिंग करायची आर्ट शिकण्यात सुरुवातीला वेळ लागतो ना तुम्हाला, हा आर्ट आहे, याला कला म्हणतात, निबंध कला म्हणतात, निबंध ज्ञान म्हणतो का आपण. आणि कला जेव्हा डेव्हलप करायचं त्याला थोडाफार काय करायला लागतो, वेळ. म्हणून फक्त 2 दिवस, मी तर म्हणेल तुम्हाला 1 महिना फक्त, मी जितके टास्क देतो तुम्हाला. पण याच्यात पण काय, जेव्हा मी 2 दिवस आहे घेईल, आता समजा सुरुवात आहे, तुम्हाला काही टास्क पण देईल की भाई याच्या मुद्द्यावरती आणा, याच्या विद्यार्थ्यांनी हे आणा. जसं आपण जेव्हा इंट्रोडक्शन देईल, मी तुम्हाला म्हणाल की बॉडी लिहूच नका, आपण पहिले वर्क कशावरती करतोय, इंट्रोडक्शन. मग तुम्ही इंट्रोडक्शन विचार करा की या विषयावर मला इंट्रोडक्शन तुम्ही आणून द्या त्याच्यामध्ये. ओके, तर ते आपण करणार आहोत. याच्यामध्ये टोटल आपले जे काही लेक्चर्स राहणार आहेत, टोटल 7 आठवडे मिनिमम आपले जवळपास 14 लेक्चर्स त्याच्यामध्ये राहतील. ओके, आणि नंतर आणखी पण वाढू शकतात, वीकली 1 पण लेक्चर मी घेणारच आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हा, तर तिथे बॅच संपेल त्यानंतर आपण वीकली 1 दिवस टेस्ट घेऊ, 3-4 जे काही आपण टेस्ट घेणार आहोत, तर त्याचं डिस्कशन किंवा त्या, तर मिनिमम 13-14 लेक्चर्स तुमचे त्याच्यामध्ये याचे राहणार. तुम्ही होणार फक्त 13-14 लेक्चर का, फक्त नाही, दिल्लीमध्ये 5-7 लेक्चरमध्ये संपवतात त्याच्यामध्ये, मी तरी 13-14 लेक्चर घेतोय. इथे तुमची मेन कंटेंट आणि तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर हे राहणार आहेत आपल्या याच्यामध्ये. आणि सोबत तुम्हाला जे 70 आपल्या ऍपमध्ये, पण तुम्हाला ऑनलाईन बॅच पण देण्यात येईल त्याच्यामध्ये. तर तुम्हाला ऍपमध्ये 70 ते 80 काय एसेस बनवून दिलेले राहतील. ओके, 70 ते 80 एसेस. त्याच्यानंतर आता माझं काम चाललेलं आहे एक 100+ पानांची, ओके, मी PDF तुम्हाला देणार आहे आणखी 101 पानांची. त्यात निबंध कसा लिहितात, सगळे एक्झाम्पल्स, त्यात जवळपास 200+ कोट्स राहतील आणि 50+ थीम्स राहतील. त्या प्रत्येक थीम वरती मिनिमम 2 ते 3 अॅनिक्डोट्स राहतील, एक्झाम्पल्स आणि अॅनिक्डोट्स. त्या थीम वरती कोट्स राहतील. ओके, त्या थीम वरती महाराष्ट्र ओरिएंटेड एक्झाम्पल्स राहतील, बरोबर आहे. हा, नेमकं पहिले आपले 5 लेक्चर्स जे आहेत, ओके, 5 लेक्चर्स विल बी ओनली ऑन इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन्स. हे फक्त कशावरती राहणार तुमचे, इंट्रोडक्शनच्या पद्धती अँड कन्क्लुजन्स. म्हणजे आपला 1 महिना जर का पकडा तुम्ही,
तो कशावरती राहणार, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन, त्यालाच आपण इफेक्टिव्ह बनवूयात. करेक्ट, इंटरलिंक करूयात प्रत्येक इंट्रोडक्शन कन्क्लुजनला. त्यानंतर काही कोट्स वगैरेची मांडणी वगैरे ती बरोबर आहे. हां, त्यानंतर नेक्स्ट 7 ते 8 लेक्चर्स जे आहेत ते बॉडी आणि कम्प्लीट एसे. ओके, बॉडी आणि एसे प्रत्येक थीम वाईज आपण कव्हर करूयात. सोबतच जर का तुम्ही बघितलं तर आपल्या UPSCच्या फिलॉसॉफिकलचे जो मोठा हे आहे, बरोबर आहे. फिलॉसॉफिकल एसेचा अनेक भीती आहे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये की फिलॉसॉफिकल एसेस जे आहेत ते कसे टॅकल करायचे, काय करायचं त्याच्यामध्ये. ओके, तर त्याचं अनालिसिस आपण कसं केलं पाहिजे, काय हे केलं पाहिजे, तर हे आपल्याला फार महत्त्वपूर्ण बाब आहे त्याच्यामध्ये की आपण कसं याला टॅकल केलं पाहिजे. तर मी टोटल UPSCचे फिलॉसॉफिकल एसेस आहेत त्याला विविध थीममध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पहिली थीम आहे ऑन रिअलिटी परसेप्शन अँड वास्तव धारणा आणि सत्याच्या रिलेटेड काय आहे. विजडम फाइंड्स ट्रूथ, ज्ञान काय शोधते, सत्य शोधते. ओके, सत्याला कोणत्या जिथे जिथे सत्य हे येतं, बरे सत्य ज्ञान ह्या गोष्टी येतात. बघा इथे काय आलं, सत्य आहे. ओके, तर हा पाठ झालेला आहे त्याच्यामध्ये. तर हे जे विजडम, ट्रूथ, ओके, हा जो फिलॉसॉफिकल अँगल आहे तो आपण घेऊया त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट अँगल आपण जर घेतलं तर आनंदाचे स्वरूप आणि सुंदर जीवन. सो देर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. आनंदाचा कोणताही मार्ग नाही, आनंद हाच मार्ग आहे. देन जीवन हे माणूस असणे आणि माणुसकी असणे यातील एक दीर्घ प्रवास आहे. ओके, हा, तर ह्या टाईपचे जे काही आहेत आपले ऑन सिम्प्लिसिटी, पर्पज अँड द जर्नी याच्यावरती आहे. तर यात काय की भटकणारे सर्व ठरवलेले नसतात, जीवन म्हणजे एक जर्नी आहे वगैरे अशा टाईपचे जे काही निबंध आहेत त्यामध्ये, बरोबर आहे. हा, ऑन द चेंज, तुम्ही एकाच नाही दोनदा पाऊल ठेवू शकत नाही. ओके, देन सत्य जबाबदारी. तर असं काय केलेलं आहे मी याला टोटल तुम्हाला 6-7 जे व्हे आहेत याच्यामध्ये पूर्ण याला डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. सो 6 to 7 विविध जे फिलॉसॉफिकल एसेस आहेत तुमचे त्याला 7 मेजर ज्या काही थीम्स आहेत आपण त्या बघूयातच. आणि आपल्या जे जनरल एसेसच्या ज्या काही थीम्स आहेत त्यात आपल्या राहणारच आहेत. इन्व्हायरमेंटल थीम आहे, वुमन एम्पॉवरमेंट थीम आहे, युथ एम्पॉवरमेंटच्या थीम्स आहेत, सोशल अँगल्स आहेत, त्याच्यामध्ये पॉवर्टीचा मुद्दा असेल. ओके, त्यानंतर आणखी जे नेशन आहेत, ओके, AI चा मुद्दा आहे वगैरे. तर हे तर निबंध आपले जे रेग्युलर जे आहेत ते आपले असे राहणारच आहेत. ओके, आणि त्यानंतर हे सगळं स्ट्रक्चर आहे आपलं याचं. बॅचची फी तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल कदाचित. तर बॅचची फी आहे फक्त 3000 रुपये आहे बॅचची फी. ओके, फॉर दी एसे बॅच. आणि सेम टू सेम आता उद्या पण आपलं लेक्चर आहे 4 ला आणि त्यानंतर संडे आपली सुट्टी आहे. मंडे पासून इथिक्स सुद्धा बॅच आहे. त्याच्यामध्ये इथिक्सची बॅच सुद्धा जी आहे तर ही इथे आणि इथिक्स पूर्ण मिळून आपली 2 महिन्यात सगळं संपूर्ण जाणार आहे. 4 दिवस एसे आणि 4 दिवस इथिक्स. 4 दिवस इथिक्स आणि 2 दिवस काय एसे. इथिक्सचे 30 लेक्चर राहतील, त्यातले 24 लेक्चर थेरी पार्टवरती राहतील. ते 6 ते 8 लेक्चर जे आहेत ते कशावरती राहणार आहेत, केस स्टडीजवरती 6 to 8 लेक्चर्स तुमचे राहणार आहेत. तर अशी सगळी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या बॅचबद्दल आहे. तुम्हाला एक बॅचचा ओव्हरव्ह्यू मिळाला असेल कदाचित त्याच्यामध्ये. आता आणखी काय काय तुम्हाला हे पाहिजे त्याच्यामध्ये, तुम्हाला काही जरी येतं बघा. आज मी काही शिकवलं तुम्हाला वाटतं सर हे शिकवलं ते शिकवलं काहीच त्यात फक्त इंट्रोडक्शन होतं की बाबा असं असं निबंध लिहायचा असतो, निबंधाला डिकोड कसं करायचं असतो. पण पूर्ण बेसिक पासनं स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट मी आता उद्यापासून सगळ्या गोष्टी आपण प्रोसीड करायला काय करणार आहे, सुरुवात करणार आहोत आपण त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हां, तर येस, सो एनी क्युरीज, एनिथिंग तुम्हाला काही याबद्दल विचारायचं असेल तर मला विचारू शकता त्याच्यामध्ये. आज थोडं, आणि सॉरी फॉर दॅट की आज थोडं लेट झालं, आमचं थोडं टेक्निकल इश्यू आहे. तर पहिला दिवस होता म्हणून मी थोडे उद्यापासून 4 ला, ओके, 4 वाजता ओके आहे सगळ्यांना टायमिंग, ओके ठीक आहे. बाकी कोणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. इथिक्सचा पण नक्की सेशन सगळे ऑफलाईनला या. जरी तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल इथिक्सच्या पण सेशनला मंडेला सगळे लोक ऑफलाईनला या. थोडं आपण त्याच्यामधनं हे करूयात, थोडे तुम्हाला MCQs वगैरे पण दाखवेल. आणि आपण त्याच्यात जसा आज तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू आला की असं असं आपलं असतं, असं एसे लिहायचं असतो, हे तसं इथिक्सचं पण पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर आपण तेव्हा पण मिळूयात, ठीक आहे. सो उद्या 4 ला चालू करूयात मग आपण, ठीक आहे. किती मुलं येत आपण शार्पली 4 ला चालू करूयात त्याच्यामध्ये. आज फक्त पहिला दिवस होता म्हणून आपण थोडं लेट झालेलो आहे, ठीक आहे. सो ठीक आहे, मग रुकेंगे फिर आज, थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.